सरांना पुढे यायला जागा द्या, फक्त तुम्ही बाजूला उभे राहा मोकळे मोकळे, म्हणजे सर दिसतील समोर. टेक्निकल माध्यमिक विद्यालय कोटली, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव, SSC बॅच 1993 यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम वृक्षमित्र गार्डन वडगाव या ठिकाणी आयोजित केलेला असून तिथे आताच आमचे गुरुवर्य तिघ सरांचं आगमन झालंय. तर सरांचं पुष्पवृष्टी करून आम्ही आगमन केलं. सर आसनस्थ झाले. आजच्या कार्यक्रमास मी सुरुवात करतो. गुलाबाचे फूल उमलू दे जीवनाच्या मार्गात, गुलाबाचे फूल उमलू दे जीवनाच्या मार्गात, तुमच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहू दे, तुमच्या चेहऱ्यावर येऊ दे आनंदाची लाट, तुमच्या चेहऱ्यावर येऊ दे आनंदाची लाट, तुमच्यासाठी हीच प्रार्थना कायम माझ्या हृदयात, तुमच्यासाठी हीच प्रार्थना माझ्या कायम हृदयात. मित्र हो, बरेच जण कोणी कामधंदासाठी, नोकरीसाठी, अशा बऱ्याच कारणांमुळे बरेचसे लोक घर, गाव आणि आपल्या मित्रांना सुद्धा विसरून बाहेर पडतात, मित्रांपासून दुरावतात. त्यांना भेटण्यासाठी विशेष वेळ काढण्याची आपल्याला गरज भासते आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला आणि 2-4 मित्रांनी जर विचार केला, मग एखाद्याला एक संकल्पना सुचते की आपण सुद्धा गेट टुगेदर करायचा. आणि अशीच कल्पना आपल्या भगिनी प्रतिभा ताईला सुचली आणि तिने मला कॉल करून सांगितलं की आपण सुद्धा गेट टुगेदरचा कार्यक्रम करायचा. आता गेट टुगेदरचा कार्यक्रम करणं म्हणजे एवढं काही सोपं नाही. कारण का, आज आपण ऍक्च्युअली आपण 30-35 लोकांची बॅच होती, पण बरेचसे दुर्दैवाने आपल्यापासून 5-7 लोक परमेश्वराने हिरवून घेतली. तर या सर्व लोकांना एकत्र आणणं एवढं सोपं नसतं मित्र. पण तरी सुद्धा काहीतरी सुदैवाने आपले काहीतरी ऋणानुबंध असतील म्हणून आज आपण एकत्र दिसतोय, एकत्र भेटतोय. म्हणून आपण गेट टुगेदरचा प्लॅन ठरवून आज गेट टुगेदर आपण साजरा करतोय. म्हणतात ना, मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान कोणती संपत्ती नाही, मैत्रीपेक्षा मौल्यवान अधिक कोणती संपत्ती नाही, मैत्रीपेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही. आणि मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे, पण धाग्यापेक्षा मजबूत कोणतीही साखळी या जगात नाही. म्हणून एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते. असेच उत्तुंग व्यक्तिमत्वासोबत सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे श्री एन पाटील सर, अर्थात आपल्या 1992-93 ची मुलुक की मैदान तोप अरुण पाटील सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. अरविंद पाटलांनी जी सूचना केली त्यांचा मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने अनुमोदन देतो. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु सर्वांची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशिबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलवणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण हारून जिंकणारा एखादाच असतो. असेच आहे आपले श्री वाणी सर यांनी सुद्धा प्रमुख पाहुण्याचे स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो.
ज्या माणसाला शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने उत्साहाने भरलेले आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमी यश प्राप्ती होते. अशा व्यक्तिमत्वाचे आपले श्री डी.बी. चव्हाण सर यांनी सुद्धा प्रमुख पाहुण्याचे स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे. चंद्राची दीप प्रज्वलाने सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाची. ही प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. म्हणून मित्रो, प्रथम आपण आपल्या सरस्वती मातेचे पूजन करून आपल्या अध्यक्षांनी आणि प्रमुख पाहुण्यांनी सरस्वतीचं पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. एक मिनिट. आपल्या ह्या 93च्या बॅचचे जे विद्यार्थी दिवंगत झाले असतील, आज ते आपल्याबरोबर नाहीत, म्हणून एक मिनिट आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया. पहिल्याने आपण ते 1 मिनिट उभं राहून श्रद्धांजली वाहू. ओम शांती शांती शांती. ठीक आहे. प्रत्येक जण आपापल्या योग्यतेनुसार आपण सर्व मित्र आपली संगत सोडून जातो. आपापल्या आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करतो. असाच हा टप्पा ओलांडून आपल्याला मॅक्झिमम माझ्या माहितीप्रमाणे 32-33 वर्ष झाले आणि त्या 32-33 वर्षापासून आपला एकमेकांशी संपर्कच तुटून गेला. आपण सर्वांशी एकमेकांना निरोप दिल्यानंतर बहुतांशी मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले, वेगवेगळ्या करिअरने. मित्र हो, करिअरच्या मागे धावताना दोस्तांना भेटणं तर दूर, पण बोलणं सुद्धा होत नाही. पण आजच्या या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून तो दिवस आज उजळला आणि त्या आठवणी पुन्हा एकत्र आणण्याचे सौभाग्य आपल्याला लाभलं. मित्र मनातील प्रत्येक गोष्ट समजून घेतात, सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणात कायम सोबत असतात. खरे मित्र त्यांनाच भेटतात जे भाग्यवान असतात. असे नवीन लाभो वारंवार, हीच देवाकडे आमची प्रार्थना. आज आपण या ठिकाणी सर्व आलोत हे केवळ एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून. तर मी प्रत्येकाला आपला परिचय करून देण्यासाठी समोर बोलून त्यांनी आपला 1-2 शब्दात आपला परिचय करून द्यावा. तुमच्या परिचयाच्या आधी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणं बंधनकारक आहे, म्हणून आधी त्यांचा सत्कार करू, नंतर आपला परिचय मेळावा चालू करू. आपण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाटील सर, डी.बी. चव्हाण सर आणि वाणी सर यांचा सत्कार, आधी वाणी सरांचा सत्कार मुलींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
ते बुके काढून द्या तिकडून. सगळे या न तुम्ही सगळे सगळे सर्व मुली मिळून. सर 3च आहेत. सगळ्यांना अर्धा अर्धा ग्रुपमध्ये वाटून द्यायचे. कोणालाच मान अपमानाची गरज पडणार नाही. सगळ्यांचा रातून सत्कार होऊन जाते. इकडे इकडे समोर जा डायरेक्ट. त्या तिथे समोर जाणार. तिकडे जा तुम्ही जा तिकडे डायरेक्ट. 2 जण तिकडून बाकीचे इकडून असं. सर असं थोडं असं इकडे क्रॉस आणा. नाही इकडे बी मागे सरका थोडं. सर थोडं ते सरस्वती मातेच्या पुतळ्याजवळ चाललं. राहू द्या ना. ना वातावरण जास्त बदललं एवढंच. अर्ध्या तासात बदललं. तुम्ही ते भारी होतं. इकडं समोर बघा ते मॅडम. इकडं समोर बघा. सर्व जवळ क्लॅपिंग करून क्लॅपिंग मारा. इकडं समोर. इकडे बघा. टेक्निकल माध्यमिक विद्यालयात कोटली 97 पर्यंत कोटली टेक्निकल माध्यमिक विद्यालयाची आन बाण आणि शान असे शिक्षक की त्यांना विद्यार्थीच नाही पण शिक्षकांचा सुद्धा गरज होता. असे आपल्या पाटील सरांचा सत्कार बाकीच्या मित्रांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. डिस्कोडांचं अजून बॅट सर डिस्कोडांचं. सर थोडं मागे सर. थोडं मागे सर. थोडं मागे घ्या. थोडं मागे सर होऊन जा तुम्ही. बस बस. इकडं समोर. इकडं समोर सगळ्यांनी. आता तयार झालं. डोंगर पट्टा आहे ते. ओके. टेक्निकल माध्यमिक विद्यालयातील आपले दुसरे शिक्षक स्मित भाषी, कधी कोणाचं मन न दुखवणारे, सतत हसतमुख डीबी चव्हाण सर यांचा सत्कार उर्वरित असलेल्या मित्रांनी करावा. या असं इकडे सेंटरला या. इकडं बस. थोडं मागे सर. सरका मागे बस. इकडं समोर. थोडं मागे कॅमेरा समोर. इकडं समोर बघा. आता सर्व विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींना माझं एक आग्रहाचं सांगणं आहे. वातावरण बघता परिचयाचा कार्यक्रम तुम्ही जितक्या लवकरात लवकर आटोपता येईल तितक्या लवकर आटपून घ्या. एकाने या. चालेल तसं करा. नाही परिचय थांबवायचा आहे. ज्याला कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल हा कधीच बोलला नव्हता. सुंदर. बरं ठीक आहे. सरांचं म्हणणं आहे की परिचयाचा कार्यक्रम हा नंतर पार पाडू वातावरणाच्या अभावामुळे. तर आता ज्याला कोणालाही काही आपल्या मनातील भावना मनोगत जे काही तुमच्या जुन्या आठवणी त्या काही तुम्हाला बोलून दाखवण्याच्या असतील तर ज्याची इच्छा असेल त्याने समोर यावे आणि 2 शब्द बोलावे. उठा. वेळ नका घालू. एकमेकांकडे बघू नका. ज्याला बोलायचं असेल त्याने बिनधास्त या. काही नाही. शिक्षक पण तुमचेच आहेत. सगळे विद्यार्थी पण तुमचेच आहेत. इथं फरक कोणीच नाही.
सन्माननीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित असलेले सर्व मित्रमैत्रिणींना माझा आदरपूर्वक नमस्कार आणि मी सर्वांचं मनापासून स्वागत करते। या ठिकाणी आपण सगळेजण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आज शेवटी उजाळला आणि या दिवसाची तयारी अगदी एका महिन्यात पूर्ण झाली। फक्त 15 मेला आपला ग्रुप फॉर्म झाला, म्हणजे ग्रुप तयार झाला आणि आज 15 जूनला कार्यक्रम होते। म्हणजे आपल्या भावांची किती मेहनत आहे याच्या मागे ते आपल्याला सगळ्यांना लक्षात आलंच असेल। एका लग्न समारंभात प्रवीण दादाची आणि माझी भेट झाली। तिथे मी बोलण्याच्या ओघात सहज दादाला म्हटलं की आपण आपलं गेट टुगेदर करायचं का? दादा म्हणे करूया, पण मग आपली सगळी यादी वगैरे कुठे मिळेल? मग त्याच याच्यात मला चव्हाण सर भेटले आणि चव्हाण सरांना म्हटलं सर आमची 10वीची यादी पाहिजे। सर मला बोलले की मी तर माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात आहे, पण मी करतो प्रयत्न। मग सरांनी मला यादी पाठवली, लगेच मी प्रवीण भाऊला पाठवली, म्हटलं आता पुढचं काम तुझं। दादाने तिथल्या स्थानिक मित्रांची मदत घेतली, वसंत भाऊ असेल, अविनाश दादा असेल, नंतर सतीश भाऊ आणि तिथले स्थानिक सगळे भाऊ यांनी ग्रुप तयार केला आणि महिन्याभरापासून त्यांच्या रोज रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत मिटिंगा चालत होत्या आणि रोज मला पण मी पण त्यांच्या संपर्कात होती, म्हणून मला त्यांची मेहनत दिसत होती की हे किती मेहनत घेतात। आणि आज इथे उभं राहताना अगदी माझं मन भरून आलं की आपल्या सगळ्या बालपणीच्या आठवणी ताज्या होत गेल्या। काही आपला खोडकरपणा, एकमेकांबद्दल मस्ती करत होतो, कोणाला चिडवत होतो, या सगळ्या आणि लहानपणचे चेहरे आठवत गेले। ते आपण सगळ्या लेडीज 12वी नंतर लग्न करून तर सासरी चाललं गेलो। आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या पेलत असताना, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न कार्य हे पार पाडत असताना आपण अगदी एकमेकांना विसरून गेलो होतो। पण कोरोना महामारीने असं काही शिकवलं की नाही, फक्त मित्र आणि मित्रच कामात येतात बा। सगळे नातेवाईक पण तेव्हा दूर जात होते, पण एकमेकांना फक्त मित्रांचाच आधार मिळत होता। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी माझ्या घरातच बघितलेलं आहे। कारण माझे मिस्टरांचे मित्र होते धुळ्याचे चुडामण पाटील डॉक्टर, त्यांना कोरोना झाला आणि त्यांचा पण जैन 86 नावाचा ग्रुप आहे, त्यांचं असंच गेट टुगेदर होतं आणि जैन 86 ग्रुपवर मेसेज आला की चुडामण पाटीलला कोरोना झाला। माझ्या मिस्टरांना इतकं दुःख झालं, कारण दोघं जण बालमित्र एकमेकांचे जवळचे मित्र होते आणि बस मग त्या दिवसापासून त्यांचे मेसेज सुरू झाले की तब्येत सिरियस झाली, असं झालं तसं झालं। चुडामण पाटील गेले, हा मेसेज जेव्हा आला तेव्हा ते इतके रडले की अक्षरशः त्यांना सांभाळता आम्हाला 3 मायलेकरांना खूपच कठीण जात होतं। मलाही तेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण येत होती की आपला पण असा ग्रुप असावा आणि एखादी ग्रुपवर आपण सगळ्यांना सुख दुःख जर शेअर करत राहिले तर किती बरं होईल आणि सगळ्यांचं सुख दुःख समजतील। आजपर्यंत आपल्या पण बऱ्याच लोकांनी आपले साथीदार गमावलेले आहेत, आपल्याला तेही समजलं नाही। आता इतकं मनाला वाईट वाटत होतं जेव्हा एकमेकांशी संपर्क करत होतो, जेव्हा समजत होतं की अरे आपण किती लांब राहिलो। आपल्याला जवळजवळ 30-32 वर्षाचा काळ लोटला एकमेकांपासून दूर जाण्यात आणि याच्यात आपण लॉकडाऊनच्या काळात खूप काही गोष्टी शिकलो, जसं नोटबंदी, कोरोना, काही व्हॅसलिन, हे ते सगळं खूप शिकलो आपण त्या काळात। आपल्या गुरुजनांविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्या गुरुजनांचं आपल्यासाठी खूप अमूल्य असं योगदान आहे। कारण आपण जेव्हा विनामूल्य शिक्षण घेत होतो, आपल्याला क्लासची फी नाही, शाळेची फी नाही आणि माझ्या माहितीनुसार तेव्हा आपल्या शाळेला मान्यताही नव्हती। सर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण देत होते, त्यांच्या स्वतःच्या खर्चाने येऊन आपल्याला शिकवत होते। कारण आप्पा चेअरमन असल्यामुळे मला सगळी परिस्थिती माहिती होती, पण आपल्यासाठी त्यांनी इतकं मोलाचं योगदान दिलंय आणि आज त्यांनी आपल्या पंखांना बळ दिलेलं आहे असं मी मानेल। त्यांचे उपकार आपण कधीच विसरू शकणार नाही आयुष्यात। त्यांच्या शिक्षणामुळे आणि आपल्या आईवडिलांच्या संस्कारामुळे आज आपण आपापल्या जागी स्थिरावलो आहेत। कोणी आपला बिझनेस करत असेल, कोणी जॉब करत असतील, कोणी उत्कृष्ट शेती करत असतील, आपण सगळ्या महिला हाऊसवाईफ म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहोत। तर त्याच्यात कुठे ना कुठे आपल्या सरांचं योगदान आहेच आणि आपण कधी अपयशी झालो, काही झालो तर असं वाटतं की नाही बाई हे करायचं, जे मनाची जिद्द आणि काही सरांचे असे काही शब्द जे आपल्या मनाला भिडून गेले ते शब्द आठवतात। आज आपण कुठे खेड्यात होतो, कुठे शिकत होतो, कुठे पोहोचून गेलो, कोणत्या शहरात, कोणत्या शहरात राहताना जबाबदाऱ्या पार पाडतोय आणि सरांचे उपकार आपण खरंच कधीच विसरणार नाही। सरांनी आज आपल्याला वेळात वेळ देऊन एवढा अमूल्य वेळ खर्च करून आपल्यासाठी वेळ दिला, त्याच्याबद्दल मी सरांचा अगोदर आभार मानते। आणि सगळे माझे मित्रमैत्रिणी पण आले, कोणी कुठून आले, कोणी पुण्याहून आले, कोणी कुठून आले, सगळे आले कार्यक्रमाला, सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
माझे भाऊ सगळे नियोजक जे होते, जे 1 महिन्याभरापासून मेहनत घेत होते, सगळे स्थानिक भाऊ असतील, कोणी फोनवर, त्यांचे सगळ्यांचेही मी आभार मानते. कारण की हा कार्यक्रम करायची आयडिया मलाच सुचली होती. मला थोडंसं वाईट वाटत होतं की हे काय मी शब्द टाकून दिला दादाला आणि दिलं कामाला लावून, पण काहीतरी योग असेल की सगळ्यांनी भेटावं आणि एकमेकांचं सुखदुःख शेअर करावं, याच्यासाठी हा दिवस आपल्याला बघायचा होता. त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानते आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल पण मी आभार मानते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिभाताईंनी जे काही मनोगत व्यक्त केलं ते खरंच खूप छान होतं, ऐकण्याजोगं होतं. आता मित्रांमध्ये मैत्रिणीमध्ये कोणाला बोलायचं असेल तर बोला पटापट, कारण वातावरण खरंच खराब होते. ये वसंत, ये ये ये, हे सगळे आपलेच येत ना, घाबरतो का? सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचं मी स्वागत करतो. आजचा हा आनंदाचा सोहळा, त्याची बऱ्याच दिवसापासून आपण आतुरतेने वाट बघत होतो. शेवटी तो दिवस उजाडला आणि सगळे मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण झालं आणि फायनली तो दिवस उजाडला. गेट टुगेदर म्हणजे नुसता एकत्र येण्याचा कार्यक्रम नसून एकमेकांची सुख दुःख समजून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे. व्हॉट्सअप वगैरे याच्याने सगळे मित्रमंडळी सगळे जवळ येतात आणि आयुष्य जगत असताना आपण संसाराचा रडगाणा आपला नेहमी आपण घरच्यांसाठी सदैव प्रयत्न करत असतो. नातं वगैरे सगळ्यांसाठी आपण आयुष्यभर लढतो, पण शेवटी एक दिवस आपल्यासाठी तरी जगून बघायचं. म्हणूनच तर मी प्रतिभाताईचे खरंच खूप आभार मानतो की तिने ही कल्पना सुचवली. तिच्यामुळे हे सगळं शक्य झालं, म्हणून तिथे किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. सो ठीक आहे. सो मी खूप आनंदाने भारावून गेलो. मला काय बोलावं काही उमजत नाही आहे. तरी मी जेवढे मंडळी सगळे बाहेरगावून आलेत मित्रमंडळी, सगळ्यांचे मी आभार मानतो. सगळ्यांनी हसून जगा, हसत खेळत जगा, एकमेकांच्या संपर्कात राहा. आणि इथून पुढे असं नाही आहे की आज कार्यक्रम आटोपला म्हणजे जो तो त्याच्या घरी जाईल, त्याच्या मार्गाला जाईल, कामधंद्याला जाईल. पण आपला ग्रुप तयार झाल्यामुळे आपल्याला एकमेकांचे दुःख वगैरे असले तर कोणीही व्यक्त करा. कोणाला काही अडचण असेल तर ग्रुपद्वारे मेसेज टाका किंवा फोन करा एखाद्या मित्राला. अडचणीच्या कामात सगळे मदत करतील. आणि पावसाने काय काम केली आहे. आयुष्य हे खूप अनमोल आहे. आयुष्य हे 128 दिवसाच्या रिचार्ज सारखे असते. नेटवर्क संपलं की आपल्याला लक्षात येते की आपल्याला खूप बोलायचं होतं, खूप बघायचं होतं, पण दुःख हेच आहे की आयुष्यात वन्स मोर नाही आहे. सो ठीक आहे. अजून कोणाला बोलायचं असेल, पावसाने हजेरी लावली आहे आपल्या कार्यक्रमाला, तर अजून मी जर जास्त वेळ बोलत असलो तर बाकीच्या मित्रांचं बोलणं राहून जाईल. तरी सरांचे खूप आभार. सरांनी टाईम काढून आम्हाला वेळ दिला. सरांचे मनपूर्वक आभार सर. थँक्यू. कोणी बोलतंय का अजून? ईश्वर बोलतंय? कोण आहे? प्रतिभा वरुण राजाने हजेरी लावली. आदरणीय व्यासपीठ, आजच्या गेट टुगेदर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील सर, प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आपले वाणी सर आणि डी.बी. चव्हाण सर, आणि विशेष करून आपला गेट टुगेदरचं नियोजन खरं तर म्हटलं तर प्रतिभाताईनेच नियोजन कसं करायचं, काय करायचं याची संपूर्ण माहिती दिल्यानंतर मी फक्त एक सपोर्ट म्हणून तिला सहकार्य केलं. आणि माझ्यासारखंच डबल पटीने तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा डबल सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. कारण तुम्ही सर्व एवढ्या लांबून गेट टुगेदर म्हणजे आपण विखुरलेले एकत्र झालो, म्हणून मी तुमचे सुद्धा आभार मानतो. आणि मित्र हो, गेट टुगेदर म्हणजे खरोखर एकमेकाचं सुख दुःख शेअर करायचं. कारण आज 32-33 वर्षानंतर आता ती पुष्पा पाटील जी, तिला खरोखर मी 32 वर्षानंतर पाहतोय. कारण शेवटी
या धावपळीच्या जीवनामध्ये जो तो त्याच्या संसारामध्ये गुंतलेला असतो. आज खरोखर असं वाटतंय मला, खरंच आपली 90-92ची शाळाच भरलेली दिसते. कारण त्या काळामध्ये, त्या काळातला खरोखर शहंशाह म्हणतो ना आपण, शहंशाह, तसे शहंशाह म्हणून आपल्या शाळेचे शिक्षक आपले पाटील सर. कारण एक काळ असा होता मित्र की त्या काळामध्ये टीव्हीवर पिक्चर पाहायचे आणि दुपारी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 3 वाजता एक पिक्चर होता, डिस्को डान्सर. बरोबर आहे सर, डिस्को डान्सरच होता ना. तर त्या डिस्को डान्सर पिक्चरसाठी 75% शाळेतले मुलं सर्व घरी चालले गेले. हो, दप्तर शाळेत आणि मुलं घरी. आणि पाटील सर आले वर्गात आणि 2-3 मुलं बसलेले होते फक्त. त्याच्यात मी सुद्धा नव्हतो, मी सुद्धा डिस्को डान्सर मध्येच होतो. मग सरांचा स्वभाव कसा होता हे आपल्याला माहिती. कारण सर जेवढे मयाळ होते तेवढे डेंजरी होते. मग सर दुसऱ्या दिवशी शाळेत आले आणि प्रार्थनेच्या वेळेस उठवलं की काल दुपारून डिस्को डान्सर जाणारे कोण कोण. आणि सरांना माहित असतं कोण होतं आणि कोण नाही. की सरांना असं वाटायला नको की आपण होतो बा असं म्हणण्याची एकाची हिंमत होत नव्हती, कारण सरांना माहिती होतं. मग जवळजवळ 75% मुलं उभे राहिले. आणि तुम्हाला चांगला माहितीच आहे, सर जर हातात काठी आणि एका हाताची गुंडी खोलली आणि बाई वाहिली तर अक्षरशः सर मी पाहिलेले 2-3 जणांनी सू करून दिले सर. असे आपले पाटील दादा. आणि आपल्याला 8वी 9वी मध्ये काटकोन, त्रिकोण, पायथागोरसचे प्रमेय आणि ते काटकोन, त्रिकोण, विशाल कोण शिकवताना आपल्याला सरळ कोणीमध्ये आणणारे आपले वाणीश्वर हे सुद्धा आपल्या आज कार्यक्रमाला लाभले. आणि मग एक असे व्यक्तिमत्व होते की त्यांनी आपल्या वर्गामध्ये पाय ठेवला म्हणजे आपल्याला असं वाटायचं की मज्जाच मज्जा. असे आपले DV दादा सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी हजर झाले. त्यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. आणि कोणाला खरोखर बोलायची इच्छा असेल त्यांनी कृपया 2 मिनिटं बोलू. आणि काही नाही मित्र, आज आपण 92-93 मध्ये जेवढे होतो, ज्या वयात होतो त्या वयात बोला वाटलं. आणि इथं काय करायला घाबरायची काही गरज नाही. भगिनी बी आपल्याचे आणि आपण तर किती एकमेकांची कसे बोलतो, कसे शेअर करतो हे आपल्याला माहिती आहे. मग काय घाबरायचं. तर कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्याने कृपया 2 शब्द बोला. बोलतोय कोणी? निंबा बोलतोय का? म्हटलं का पटकन उठला तू बोलतोय, तुझी तयारी झाली बोलायची. बघा वातावरण बघा कसं आहे, पाऊस चालू आहे. बोलायचं असेल तर पटापट बोलून घ्या. दादा बोलायचंय? या तुम्ही मार्केटिंगवाल्याच्या पाठीमागे बसले तर कसं चालेल बरं? रोज तर लोकांच्या संपर्कात राहावं लागतं तुम्हाला. नमस्कार. हॅलो नमस्कार. मी आनंदराव गुलाबराव शेलार उर्फ संजय पाटील, बोला. उर्फ संजय पाटील, स्टेजवर अध्यक्ष श्री पाटील सर, वाणी सर, DB चव्हाण सर यांचं स्वागत करतो. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, ते बी या अशा पावसाच्या वातावरणात. आणि माझे मित्र म्हणजे कोणी पुण्याहून आलं, कोणी जळगावहून आलं, कोणी भुसावळहून आलं, त्यांचं बी आभार मानतो. सुरुवातीला असं वाटत होतं की आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम होईल की नाही होईल. सुरुवातीला म्हणजे कोणीच रिस्पॉन्स देत नव्हतं. पण ताईसाहेब, प्रतिभाताई यांनी खूप मागे लागून आमचे पिंटू दादा म्हणजे परवीन, अविनाश दादा, सतीश अण्णा यांनी खूप जोर लावला. हा कार्यक्रम अगदी यशस्वी पार पडला, एकदम चांगल्या पद्धतीने झाला. थोडा वेळ झाला पण अगदी व्यवस्थित झाला. बस माझं 2 शब्द.
कोणी बोलतंय अजून? आज जळगावला एक कंपनीमध्ये आहे, म्हणजे चांगल्या पदावर कामाला आहे, पण म्हणजे त्या कंपनीत माझं म्हणजे जायची वेळ आली नाही, म्हणजे गेलो नसतो मी, पण आज ते म्हणजे पाटील सरांची कृपा माझ्यावर, मी 9वीपासून शाळा सोडण्याच्या मार्गावर होतो, पण म्हणजे मी 2-4 दिवस 8 दिवस गेलो नाही. शेती म्हणजे दुधाचा व्यवसाय असल्यामुळे मग मी आज म्हणजे शेतातून येत असताना पाटील सर फाट्याने पायी जायचे, हे जाव करायचे. तर पाटील सर, DB चव्हाण सर मला रस्त्यात भेटले, म्हणे का रे तू शाळेत काय येत नाही? म्हटलं सर माझा असा प्रॉब्लेम आहे, मी काही येऊ शकत नाही, मला काही माहीत नाही. म्हणे पाटील सर म्हणे उद्यापासून शाळेत आलं पाहिजे तू. तर आज मी म्हणजे आज कंपनीत जाण्यायोग्य मला पाटील सरांनी पुढे हे दिलं, त्यामुळे त्यांचा आभार मानतो मी. लक्ष्मी ॲग्रो केमिकल म्हणून आहे, पेस्टिसाईड प्लॅन आहे, म्हणजे शेती औषधी, त्यात मी RSM म्हणून काम करतोय जळगाव जिल्ह्याचं. कोणाची इच्छा आहे अजून बोलायची? बोलतंय का कोणी? सतीश, दीपक, ये औरंगाबादवरून आलाय तू. हॅलो. ह्या कार्यक्रमात राजू तुझे खूप खूप आभार. तू आमचा बॅचमेट नसताना तू आम्हाला एवढी मदत केली, खूप काही सहकार्य, आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याला बोलायचं तरी तो पण येते यायचा. तो म्हणला आम्हाला की आम्ही तुझ्या बॅचचे नसताना तू आम्हाला तुमच्या वर्गातल्या पोरांना बोलव, माझं काय काम आहे. पण ठीक आहे, आम्ही तुझ्यावर भरोसा दाखवला आणि तू प्रत्येक आरोडीला आमच्यासोबत आला, त्याबद्दल प्रवीण माझी अशी इच्छा आहे की राजूचं स्वागत तू करावं. नाही चालेल. त्याचं खूप सहकार्य आहे प्रतिभा आपल्याला, खूप म्हणजे प्रत्येक टायमाला तो हजर झाला, गिफ्ट घ्यायला सुद्धा तो आला होता. हां, प्रत्येक टायमाला तुझे आभार मानले तेवढे कमीच आहे राजू. बरं, कोणी बोलणार असेल तर पटकन बोला, नाही तर थोडंसं मीच बोलणार आहे. आता काही कोणी बोलेला असं दिसत नाही सर, थोडंसं मीच तुमचा वेळ घेतो अजून पावसात. हे स्नेहसंमेलन 1 तारखेला आपल्या कोटलीला 2003-2004 बॅचचं झालं. 94च्या बॅचचं बडगावला आम्ही आयोजन केलं होतं, आणि आता हे 1993चं इथे या सगळ्यांनी आयोजित केलेलं आहे. हे सगळं आयोजित केल्याचं एकच उद्दिष्ट आहे सर, की भविष्यात ह्या ग्रुपमार्फत आजपर्यंत 30-32 वर्षात कोणीच कोणाजवळ आलेलं नव्हतं, कोणी भेटलं नव्हतं. यदा कदाचित 1-2 जण भेटले असतील, पण ते तेवढ्या पुरतं भेटून आणि जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाला. परंतु आज कसं आहे सर, हा रवींद्र भीमराज उभा राहिलो मित्र. सर हा रिक्षा चालवतो नाशिकमध्ये, खूप चांगला एकदम वेलसेट झालेलं आहे. आता लिगली मी त्याला फोन केला गेट टुगेदरसाठी, म्हटलं हो मी प्रवीण बोलतोय रे. म्हणे प्रवीण ओळखलं नाही म्हणे. म्हटलं मी कोटलीचा. अरे म्हणे पण कोण? अरे म्हटलं मग प्रवीण यार. मग दादा मी आहे ना, मग माझ्या वडिलांचं नाव सांगितलं. म्हटलं दामू शंकरचा चिरंजीव रे. म्हणून नाही, मग आता दामू शंकरला कमी ओळखतील, पण माझ्या आईला चांगले ओळखतं लोक. म्हटलं मग शिंदे मायचा पोरगा, तरी बी नाही म्हणे. अरे म्हटलं मी पिंट्या रे. तेव्हा म्हणे अरे पिंटू तू काय. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं, या गेट टुगेदरचा अर्थच असा आहे की आपण एकमेकाच्या सहवासात यावं, एकमेकाचं सुख दुःख शेअर करावं. असो हे स्नेहसंमेलन, हे व्हॉट्सअपला ग्रुप बनवणे किंवा त्याच्यानंतर प्रत्येक जण या सगळ्या कार्यक्रमांमार्फत जे काही सगळ्या ग्रुप जे बनवले गेलेले यांच्या मार्फत फक्त एकच आहे
की जे ग्रुप बनवले त्याच्यात प्रत्येकाने आपापल्या सुखदुःखाच्या गोष्टी प्रत्येकापर्यंत पोहोचवणं आणि ग्रुपचं एक कर्तव्य आहे की जर कोणी काही खरोखर अडचणीत असेल तर त्याच्यापर्यंत जी काही त्याला मदत लागेल ती मदत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करणं, तरच हे तुमचं ग्रुप बनवल्याचं काहीतरी सार्थक होणार आहे. नाहीतर अन्यथा तुमचा हा फक्त एक दिवसाचा कार्यक्रम, त्याच्यासाठी तुम्ही केलेला खर्च तामझाम याला काहीच महत्त्व राहत नाही. कारण आता परिस्थिती अशी आहे, सर म्हणे ती कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. आता 2-4 दिवसापूर्वी अहमदाबादमध्ये घडलेली घटना तुम्हाला चांगली ज्ञात आहे. फिरायला जाणारी मंडळी अवघ्या काही सेकंदाच्या अंतराने गेल्यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्य संपून गेलं. जेणेकरून आयुष्य कोणाचं किती आहे ते किती शिल्लक राहणार आहे हे कोणीच काही सांगू शकत नाही. म्हणून जोपर्यंत तुम्हाला देवाने उद्याची सकाळ दाखवली ते सकाळी देवाचे आभार माना आणि खरोखरच तुमच्याने जे एक दुसऱ्यांना मदत करणं किंवा काहीतरी चांगलं करण्याचा जर काही प्रयत्न होत असेल तर तो खरोखर मनापासून करावा अशी माझी तरी इच्छा आहे. कारण आमच्या गेट टुगेदरमध्ये पण मी हेच सांगितलं की भले मी सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींची काही गॅरंटी घेत नाही, पण मी वैयक्तिक मी स्वतः म्हटलं माझ्या परीने जे काही करता येईल ती 101% मी तिथपर्यंत पोहोचेल किंवा काही मदत करता आली तर ती करेल. कारण हे जर एवढं केलं आहे, तुम्ही ग्रुप बनवला, सगळे आज एकत्र आले, कोणाचा परिचय नव्हता. बरेच जण असे असतील की त्यांनी कधी शाळा सोडल्यानंतर एकमेकांना बघितलेलं पण नसेल. ते आज ग्रुपवरती सगळेजण चॅट करतात, बोलतात, ग्रुपवरती त्यांचं संभाषण होत असतं, त्याच्यातून त्यांचा कॉन्टॅक्ट वाढला, बोलणं चालणं झालं. फक्त एकच आहे की भविष्यात खरोखर जर कोणाला काही गरज पडली तर खरोखर मदत करा, तरच तुमचा ग्रुप बनवल्याचं काहीतरी सार्थक होणार आहे. नाहीतर मग काय फक्त कार्यक्रम होणार आहे, अजून 2 वर्षांनी आठवणी आल्या चला अजून परत वृक्षमित्र गार्डनला जाऊन तिथे काहीतरी परत गेट टुगेदर करू, त्याला काही मतलब राहत नाही. हे सगळं करण्यामागे काहीतरी एक उद्दिष्ट ठेवा, जेणेकरून आपलं आता आपण बरेचसे 30-32 वर्ष आता नंतरच्या बॅचपेक्षा आपण सिनियर आहोत. म्हणजे जेणेकरून बाकीचे जे पोरं आहेत आता त्यांना तरी थोडाफार आदर्श दिसला पाहिजे की नाही आपल्या आधीच्या मुलांनी असं काहीतरी केलं होतं आणि त्याच्यातून त्यांनी अशा कोणाला तरी काहीतरी लागलेली मदत पोहोचवली, हे त्याचा तरी त्यांना काहीतरी उपयोग होईल. जेणेकरून कोणी काहीतरी अडचणीत आहे त्याच्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही किंवा त्याला असं वाटतंय की आपण आपलं दुःख कोणाजवळ सांगू शकत नाही. तर त्यांनी माझी तरी विनंती आहे की ग्रुपमध्ये आता सगळे मित्रमैत्रिणी भाऊ बहिणीसारखेच आहेत, मोकळे मनाने तिथं बोललं, तिथं आपलं मत व्यक्त केलं, आपलं दुःख सुख जे काय असेल ते सांगितलं तर खरोखर ग्रुप तुमचं मनातलं जे काही दुःख असेल ते कमी करण्याचा प्रयत्न 100% करतील अशी मला तरी खात्री आहे. बस माझं एवढं बोलतो. सरपंच आले, बराच वेळ झाले, अजून बाकीचा कार्यक्रम भरपूर बाकी आहे. बोलायचं तर खूप असतं पण काय असतं ते कार्यक्रम परत पाऊस चालू झाला, वरून राजाची पण हजेरी लागली कार्यक्रमाला. आता पुढचा कार्यक्रम घेऊन टाकू. आता येणार पावसाने आधी लावून दिले, आता पाऊस नाही येणार. ठीक आहे. आता कोणाला काय बोलायचं असेल तर आहेत अजून 2 मिनिटं देतो. बोलायचं असेल तर खरंच बोला, नाहीतर मग मी सरांना सांगतो की सर त्यांचं मनोगत व्यक्त करते. बोला ना उडा हा बोलून घेऊ आता. बोला ना. आजचे आपले गुरुजन वर्ग, मोठ्याने बोला. हॅलो. आज आपले अध्यक्ष स्थानाने बोलवले पाटील सर व निमंत्रित केलेले प्रमुख पाहुणे वाणी सर व DB चव्हाण सर यांनी वेळात वेळ करून आपल्या सर्वांना वेळ दिला, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच आपले मित्रमंडळी यांनी जो टायमिंग काढला सर्वांसाठी आणि एकमेकांना वेळ दिला, कोणी दुरून पुण्याहून, भुसावळहून, जळगावहून, वापीहून आले, त्यांचं खूप आभार. तरी जे काही वेळ दिला त्यांनी खरंच सर्वांसाठी एक चांगला वेळ झाला आणि कार्यक्रमाला चांगली शान आली. सर्वांनी खूप व्यवस्थित दिली, चांगली असो. तरी पावसाने थोडा आपल्याला व्यत्यय आणला पण थांबला तो आपल्यासाठी, त्यामुळे आपल्याला परत उत्साही आला, थोडा बरं वाटलं.
हॅलो, माझा परिचय बी देऊन देतो मी. पहिले काही आठवण सांगा सरांची. सरांची काही आठवण आहे का तुम्हाला? मी पहिल्यांदाच माईक हातात धरतोय त्यामुळे इच्छा नव्हती होती. आपले क्लास टीचर सर के.जे.आर. चव्हाण सर आले नाही त्यामुळे खूप वेगळं वाटलं. त्यांचाही कार्यक्रम होता आज पुतण्याचा साखरपुड्यामुळे ते आले नाही, तर ते चांगले शिक्षक म्हणून आपल्या क्लास टीचरनी बोलवलं आहे त्यांनी. तर असो, माझा परिचय बी देऊन देतो. माझे नाव सतीश भिकांत पाटील. मला एक मुलगा एक मुलगी. माझी मुलगी मोठी ती MCAला आहे शेवटच्या वर्षाला. मुलगा B फार्मसीला आहे शिरपूरला, त्याचं 30वं वर्ष होईल आता. आणि मी स्वतः किराणा शॉप चालवतो. माझा उदरनिर्वाह चांगला चालू आहे. बोलताय कोणी अजून? बोलणार आहे कोणी? सर तुम्हीच आता तुमचं मनोगत व्यक्त करा की DB चव्हाण सरांना सांगतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. आजच्या या सालच्या या बॅच टुगेदरच्या निमित्ताने आपल्या या कार्यक्रमासाठी लाभलेले माझे सहकारी मित्र AM पाटील सर, तसंच वाणी सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरोखर आज तर मी तर म्हणेल हा भाग्याचाच दिवस समजेल की आज सर्व एकत्र आल्यानंतर मला 30 वर्ष मागे जावं लागलं आणि 30 वर्षापूर्वीचे चेहरे आणि आताचे चेहरे पाहिल्यानंतर थोडं मी गोंधळलो. एक दिलगिरी व्यक्त करतो, कारण सर्वांच्या नावानिशी मी ओळखू शकलो नाही, परंतु सर्वांविषयी सारखाच भाव सारखंच प्रेम आहे. काहींचं नाव आठवलं असेल, काहींना ओळखलं असेल, काहींचा चेहऱ्यामध्ये बदल झाला असेल. त्याच्यामुळे मी सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो. विशेषतः प्रतिभाचं तर कौतुक करतो की तिला खूप चांगली कल्पना सुचली आणि त्याला आपल्या प्रवीणने साथ दिली, नंतर राजूने साथ दिली, सर्वांनी साथ दिली आणि होकार दिला आणि सर्व एकत्र आले. सर्व कुठून कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, कुठे तरी त्यांनी सर्वांनी एक मताने या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणला. खरोखर प्रतिभाने चांगले मनोगत व्यक्त केले, नंतर आपला प्रवीणने आपले मनोगत व्यक्त केले. त्याच्यातून त्यांनी सांगितलं की खरोखर आपण आपल्या आयुष्यामध्ये काही कमवतो, जगतो, परंतु जगत असताना कमवत असताना काही आपण देणं लागतो किंवा एकमेकांना सहकार्य आपण केलं पाहिजे, सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. आणि आम्ही तर आमच्या या अनुभवानुसार सांगतो की आयुष्यामध्ये जीवनात काहीच नाही, फक्त चांगलं वागणं आणि आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ राहणे हेच महत्त्वाचं आहे. आपल्यावर आईवडिलांनी जे संस्कार घालून दिले त्यानुसार जीवन जगलं आणि आपण जे क्षेत्र निवडलं त्याच्यात जर आपण एकनिष्ठ राहिलं, प्रामाणिक राहिलं, तर त्याच्यासारखा जगात कोणीच सुखी नाही. मित्र, काही तुमच्याबरोबरचे काही मित्र उच्च पदावरही गेले असतील, चांगली नोकरी लागली असेल किंवा खूप पैसा कमवत असतील किंवा काहींच्या नशिबी काही व्यवसाय असेल, शेती असेल, काही असेल, परंतु तुम्ही आपल्या ज्या क्षेत्रामध्ये आहात, शेती असेल किंवा काही दुकान असेल, व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये एकनिष्ठ राहा, प्रामाणिक राहा, समाधानी राहा आणि आई वडिलांची सेवा करा, संस्काराने वागा. त्याच्यासारखं सुख समाधान या जगामध्ये काहीच नाही. समाधान मानलं पाहिजे, जे आहे त्याच्यात आपण जर समाधान मानलं तर त्याच्यासारखं सुखी कोणी नाही. पैसा हा काही सर्वस्व समाधान देत नाही किंवा सुख देत नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदाने सुखाने जगा, हेच मी तुम्हाला सर्वांना एक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द. DB चव्हाण सरांनी छान मनोगत व्यक्त केलं, बऱ्याचपैकी मार्गदर्शन पण झालं. तर आता वाणी सरांना सांगतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. आज 1993च्या बॅचचा स्नेह मिलन मेळावा
या मेळाव्याच्या कार्यक्रम निमित्त अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आमचे त्यावेळेचे सहकारी आदरणीय पाटील सर, त्याचप्रमाणे डी.बी. चव्हाण सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी की जे एक मित्रत्वाच्या स्नेह नात्याच्या एका धाग्याने बांधल्या गेले आणि तोच धागा तुम्हाला आज या ठिकाणी एकत्र ओढून घेऊन आला. आणि या बरोबर आपलं गुरु शिष्याचं जे नातं आहे, या नात्याचा सुद्धा एक अनमोल अतूट असा जो धागा आहे, हा धागा आम्हाला तुमच्यापर्यंत सहज तुम्ही खेचून आणण्यात यशस्वी झालात. आणि अशा पद्धतीने आपण सर्व एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांचं, उपस्थित गुरुजन वर्गाचं एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. विद्यार्थी मित्र हो, स्नेहमेलन सोहळा हा आपल्या जीवनातला एक अत्यंत आनंदाचा, अविभाज्य आणि अविस्मरणीय असा क्षण असतो की जो आज तुम्ही 32 वर्षाच्या अंतरानंतर तो अनुभवत आहात. तुम्ही ज्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये होतात, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत होतात, परमेश्वराने तुम्हाला त्याच प्रतिकूलतेची आज आठवण करून दिली. तुमच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी तुमच्यात किती हिंमत आहे प्रतिकूल परिस्थितीत बसण्याची याची परीक्षा तुमची आज घेतली आणि त्या परीक्षेतही तुम्ही यशस्वी झालात. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. याचं कारण असं आहे, प्रतिकूल परिस्थिती याला आम्ही याच्यासाठी म्हणतो की त्या काळी जेव्हा मी या विद्यालयामध्ये सहशिक्षक होतो त्यावेळेला अतिशय बिकट परिस्थितीमधनं विद्यार्थी अतिशय कष्टातनं शिक्षण घेत होते. बसायला फर्निचर नव्हतं, खाली बसायचे. ज्यावेळेला वर्ग खराब व्हायचा तो तुमच्याकडनं झाडून घ्यायचा, आठवड्यातून एकदा तो सारवून घ्यायचा. मुलांनी शेण आणायचं, मुलींनी ते सारवून घ्यायचं, आम्ही ते त्यांच्याकडनं करून घ्यायचं. अशा बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं याची आम्हाला खूप जाणीव आहे. आणि आज त्या बिकट परिस्थितीच्या जोरावर मी आज जवळपास 34 वर्षाच्या अंतरानंतर तुम्हाला भेटतो आहे. 34 वर्ष म्हणजे जवळपास 3.5 दशक आहेत. आणि या 3.5 दशकाच्या नंतर कुठलाही ज्याला आपण अदृश्य झालेला चेहरा पुनश्च कुठल्या तरी माध्यमातून समोर यावा, आठवणीच्या माध्यमातून तो पुढे पडद्याआड गेलेला चेहरा पुन्हा आम्हाला बघायला मिळावा, त्याचा अतिशय समाधान, अतिशय आनंद या ठिकाणी व्यक्त झाला. मित्रहो, तुमच्या बॅचचा माझा फक्त 8वीची आणि थोडासा 9वीच्या वर्गाशी संबंध आला होता. कारण की त्याच काळामध्ये 1991ला ऐन फेब्रुवारीमध्ये मला दुसऱ्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सहशिक्षक म्हणून सेवेची संधी उपलब्ध झाली. आणि मी त्याच काळामध्ये 6 फेब्रुवारीला तुमचं हे विद्यालय या ठिकाणून एक्झिट केलं. परंतु मनामध्ये दुःख होतं की ज्या मुलांच्या सहकार्याने आपल्याला एक चांगली नोकरी मिळते आहे, म्हणून मी त्यांना, आणि कदाचित आप्पा होते, त्यांना मी शब्द दिला होता, ठीक आहे मला नोकरी लागली असेल. परंतु तेव्हा 10वीचा वर्ग होता, आपल्या दर्जाच्या वरती एक वर्ग होता, तिथे तो भरत होता. मुलांचा आग्रह होता की सर आमचा अभ्यासक्रम, माझे 2 गणिताचे चॅप्टर आणि 1 विज्ञानचं चॅप्टर माझं अपूर्ण होतं. मी मुलांना शब्द दिला, मी जरी नोकरी लागलो तरी तुमचा सिलेबस पूर्ण करून जाईल. परंतु गेल्या गेल्या तिकडच्या हेडमास्टरला विचारलं, मला 1-2 दिवस सुट्टी द्याल का? त्यांनी मला 15 मिनिटं एकदा लेट झालं तर मेमो दिला, त्याच्यामुळे मी त्यांना जास्त विचारायचा त्रास घेतला नाही. मी काय केलं, मग रीतसर रजा टाकली शनिवारची. मुलांना म्हटलं शनिवारी आणि रविवारी 10 ते 4 या वेळेमध्ये ते मुलं आले. पूर्ण दिवसभर त्यांनी ती शाळा केली. असे 3 शनिवार रविवार ऍडजस्ट करून त्यांचा सिलेबस हा पूर्ण करून देण्याचा मी त्या काही प्रयत्न केला. आणि तेव्हापासून
आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून माझा कोटलीशी, कोटलीच्या शाळेशी, जरी मी शरीर रूपाने किंवा तुमच्या सानिध्यात जरी नसलो तरी संपर्कात 100% आहे. जे त्या काळातले जे विद्यार्थी आहेत, जे ते ज्यांच्या आम्ही संपर्कात होतो त्यांच्या संपर्कात आजही आहे. वेळोवेळी मी बऱ्याच वेळेला कोटलीला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या निमित्ताने त्या ठिकाणी येऊन गेलो आणि तुमची सर्वांची जरी त्या ठिकाणी भेट होऊ शकली नाही तर बऱ्याच अंशी काही जणांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. आणि हा जो स्नेह संबंधाचा धागा आहे, जरी मी तिथे नसलो तरी तो टिकवून ठेवण्यामध्ये तुमच्या सहकार्यामुळे त्याला यश आलेलं आहे. आणि मित्र हो, आता तुम्ही विद्यार्थी नसून विद्यार्थ्यांचे पालक आहात. आपण थोडं बाहेर येऊया. आता तुम्ही विद्यार्थी नसून विद्यार्थ्यांचे पालक आहात. आज मी 34 वर्षाच्या सेवेमध्ये सहशिक्षक म्हणून साधारणतः 21 वर्षाची सेवा मी केलेली आहे. पर्यवेक्षक म्हणून साधारणतः 11 वर्ष गेले आणि आता मुख्याध्यापक म्हणून 4 वर्षाचा, आता 4.5 वर्षाचा कालावधी हा त्या ठिकाणी मला मिळतो आहे. अशी प्रदीर्घ सेवेची संधी या ठिकाणी मिळाली. आणि या संधीमधून आता मला जवळपास 1000 विद्यार्थ्यांपासून तर 500 ते 700 विद्यार्थ्यांपर्यंतचं नियंत्रण करण्याचा अनुभव, त्यांच्यावर मॉनिटरिंग करण्याचा, शिक्षकांशी संपर्काचा बराचसा अनुभव त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी लाभला. आणि आज मी सध्या न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय दहेगाव, तालुका वैजापूर येथे प्राचार्य सह मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. 30 नोव्हेंबरला माझं सेवानिवृत्तीचा कालावधी जवळ आलेला आहे. मी सगळ्यात उशिरा नोकरीला लागलो, लवकर लागलो आणि उशिरा सेवानिवृत्त होत आहे. हे सुद्धा माझ्यासाठी एक तुमच्यासारख्यांच्या कृपेमुळे म्हणा एक प्रदीर्घ सेवेची संधी ही त्या ठिकाणी मला उपलब्ध झालेली आहे. राहिला प्रश्न मुलांच्या शिक्षणाचा, मी कधी विद्यार्थी दैवत म्हणून काम करत आलेलो आहे आणि विद्यालयामध्ये सतत माझ्या सहकार्याने सांगत असतो की विद्यालयामध्ये जे आपले विद्यार्थी आहेत, या मूर्त्या आहेत, ह्या कुठल्याही देवापेक्षा कमी नाही आहेत. तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करा किंवा नका करू, पण विद्यार्थ्याला तुम्ही दैवत माना, ते तुम्हाला भरभरून देईल. आणि त्या उद्देशाने आज आपण माझे जे विद्यार्थी म्हणजे तुमच्या स्वरूपामध्ये किंवा इतर शाळांमध्ये आज बरेचसे उच्च पदस्थ काही अधिकारी झालेत, काही तुमचे राजकीय क्षेत्रामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आमदार, त्याचप्रमाणे तुमचे ग्रामपंचायत वेगवेगळ्या प्रकारच्या पदांवर पद उपभोगून जनसेवेची संधी घेतलेली आहे. कोणी मेडिकल क्षेत्रामध्ये डॉक्टरपासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या पदावर, इंजिनियर क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. जेव्हा विद्यार्थी भेटतो त्यावेळेला शिक्षकाला एक अनमोल आनंद त्या ठिकाणी होत असतो. एक असा एकमेव फक्त घटक आहे मित्र हो, आई वडील आणि शिक्षक, की जो फक्त तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करतो. तुमच्या कुठल्याही कमाईमध्ये त्याला क्षणाचाही हव्यास नसतो. आणि म्हणून ज्या वेळेला विद्यार्थी समोर भेटतो त्याच्या आनंदात आमचा ऊर भरून येतं आणि आमचा आनंद द्विगुणित होत असतो. आणि म्हणून अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना, वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करत असताना तुम्ही सुद्धा तुमच्या कामावर एक निष्ठता ठेवा, एक वाक्यता ठेवा. तुम्हाला जीवनात कुठेही कमी पडणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राहिला आता तुमचा, मी पालक हा शब्द याच्यासाठी वापरला, तुम्ही आज पालकाच्या भूमिकेमध्ये आहात. आज बऱ्याचशा विद्यार्थी जीवनात तुमची जी मुलं आहेत, कोणी उच्च शिक्षण घेत आहेत, कोणी छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये असतील, कोणाचे लग्न झाले असतील, कोणी शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतील. अशा काळामध्ये तुम्ही आता एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे आलेले आहात. आणि म्हणून ही जबाबदारी पार पाडत असताना मुलांना सांभाळणं, जसं तुम्ही लहानपणी त्यांना सांभाळलं तसं मोठ्या वयामध्ये सांभाळणं सुद्धा एक सोपी गोष्ट नाही आहे, ती एक जिकरीची गोष्ट आहे. आणि म्हणून मुलांना चांगले संस्कार
आपल्याच माध्यमातून त्यांना मिळावेत. त्याचप्रमाणे आपल्या अनुकरणातून ते अनुकरण करत असतात, म्हणून त्यांना सुद्धा एक चांगली अनुकरणाची संधी द्यावी. वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या संधी त्यांना उपलब्ध करून द्या. आपल्या ज्या अडचणी असतील, आपण ज्या अडचणीवर मात केली त्या अडचणीवर मात करून विद्यार्थ्यांना सुद्धा, आपल्या मुलांना सुद्धा त्या अडचणीची कधीतरी जाणीव करून द्या. त्यांना सुद्धा त्या शिक्षणामधल्या अडचणीचे चटके त्यांना कुठेतरी एक आठवण म्हणून कधीतरी त्याची ओळख करून द्या. आणि मुलांकडून एक चांगल्या उच्च शिक्षणाची, चांगल्या नोकरीची त्यांना संधी कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्नशील राहा. तुम्हाला समाज जीवनामध्ये विद्यालय हे सर्वांचं एक देवाचं मंदिरापेक्षा ते कमी नाही आहे. आणि म्हणून मी तर तुम्हाला एक आग्रहाची विनंती करेल की आपण ज्या विद्यालयामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं असेल ते विद्यालय तुमच्यासाठी एक मंदिर आहे, की ज्या मंदिरामध्ये तुम्हाला सदैव विद्यार्थी ही एक मूर्ती तुमच्या नजरेसमोर असणार आहे. आणि म्हणून या विद्यालयाची, या विद्या मंदिरासाठी ज्या ज्या वेळेस कुठून तरी हाक येईल, ज्यावेळेस तुमच्या विद्यालयामध्ये गरज एखाद्या घटकाची पडेल, त्यावेळेस तुम्ही सगळ्या हाताने त्या ठिकाणी आपली मदत करा. मदत म्हणजे आर्थिक मदतीपेक्षा त्या शाळेला एक, आता तुम्हाला खरं सांगायचं का, तुमची आमची मुलं कदाचित शिकून पुढे गेलेली आहेत, परंतु नवीन येणारी पिढी जी आहे, ह्या पिढीतली मुलं जी आहेत ही मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकायला तयार नाही आहेत, ते शिकवायला तयार नाही आहेत. आणि म्हणून मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत यांना घरघर लागण्याचे कारण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून या मराठी शाळा वाचवण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांवर आहे. या मराठी शाळा वाचल्या तर संस्कार वाचतील, संस्कारक्षम शाळा वाचतील. आणि आज तुमचा जो इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली जो अमाप पैसा खर्च होतो आहे, हा अमाप होणारा खर्च हा सुद्धा वाचेल. आणि मराठी माध्यमाच्या शाळा वाचल्या तर तुमचं गोरगरिबाचं, सर्वसामान्य नागरिकाच्या मुलाचं शिक्षण हे सहज होईल आणि त्यालाही एक आशेचा किरण या ठिकाणी मिळेल असं मला वाटतं. आणि म्हणून मराठी शाळा वाचवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करावा. एक जबाबदार नागरिक म्हणून मराठी शाळा वाचल्याच पाहिजेत. त्या वाचल्या तर आपली भावी पिढीमध्ये तुमचे नातू जरी असतील तरी त्यांच्यासाठी का असेना या पिढ्या तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे. कारण की भविष्यामध्ये या शाळेंवर जी संकटाची जी कुऱ्हाड कोसळते आहे की नवीन येणारं मूल, जन्माला येणारं मुले इंग्रजी माध्यमाच्या नावावर बुक होतो आहे. आज मराठी माध्यमाच्या शाळा हळूहळू विद्यार्थी संख्या कमी होऊन त्याची संख्या घटत चाललेली आहे. आणि म्हणून हे दुर्भिक्ष जे हे टिकवण्याची जबाबदारी सुद्धा एक भावी पालक म्हणून तुमच्यावर या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मला तर एक इच्छा अशी म्हणून दाखवतात की तुम्हाला किती पत्ते मला सांगता येणार नाही. तुमची एक बॅच आहे, एका बॅचने 10वी, तुमच्याकडे फक्त 10वीच आहे कोटलेल्या, म्हणजे 10वीतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटंसं बक्षीस जाहीर करावं. प्रतिवर्षासाठी एक बक्षीस तुम्ही देऊ शकता, काही अडचण नाही आहे. तर तेवढं बक्षीस तुमच्या बॅचच्या नावाने त्या ठिकाणी द्यावं आणि ते बक्षीस परमनंट असावं. एक ठराविक अमाऊंट तुम्ही द्या, त्यातनं ते बक्षीस कायमस्वरूपी तुमच्या बॅचच्या नावाने एक चालवावं की जेणेकरून तुमचाच कोणीतरी एक नात्यातला विद्यार्थी ते बक्षीस घेईल आणि तुमचं एक समाधान त्याला लाभेल आणि त्याच्या पाठीवर तुमच्याकडनं एक कौतुकाची थाप त्या ठिकाणी पडेल आणि त्या शाळेला एक समाधान वाटेल की नाही आमचंही कौतुक करणारं कोणीतरी आहे. तर अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शाळेमध्ये आज तुम्हाला कल्पना असेल की फक्त कागदी शिक्षण, तात्पुरतं शिक्षण याच्यावर भागत नाही आहे. विद्यार्थ्याला आज संगणकीय शिक्षणाची गरज आहे, तर आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून शाळेमध्ये यासाठी जर आपल्याला काही करता आलं, अनेक बॅचची मदत घ्या, एका बॅचच्या मदतीने या गोष्टी होत नाहीत. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जर काही शाळेच्या विकासासाठी काही एखादी छोटी मोठी योजना टाकता आली किंवा त्यासाठी काही मदत करता आली तर ते पण करा की जेणेकरून भावी पिढी ही सक्षम, एक सुजाण नागरिक
एक आदर्श विद्यार्थी घडवणारी असावी आणि त्याच्यात माझा खारीचा वाटा असावा, अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलात. तुम्ही आम्हाला छोट्याशा ओळखीने का असेना ओळख दाखवून इथपर्यंत बोलवलं, भरभरून सत्कार केला आणि आमचा आनंद द्विगुणित केला. याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने माझे 2 शब्दाचं मनोगत या ठिकाणी त्याला पूर्णविराम देतो. धन्यवाद. वाणी सरांनी ज्या काही सूचना दिल्या की तुम्ही काहीतरी शाळेसाठी तुमच्या लहान मुलांसाठी किंवा गावातील जे काही गरीब अनाथ अशा मुलांसाठी जी काही तुमच्याकडनं मदत होईल ती करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या बॅचचा पण मी हो सांगून देतो सरांना की निश्चितच त्याचा प्रयत्न केला जाईल. आमच्या 94च्या बॅचचा पण मी शब्द देतो की आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जे काही करता येईल ते 100% प्रयत्न करू. सर तुम्ही बोलले ना की आधी तुला माईक पण पकडता येत नव्हता आणि तू बोलायला लागला. आणि खरोखर 2003-2004चे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे खरोखर मनापासून आभार मानण्याचा प्रयत्न करतो. कारण मी त्यांना नाही म्हणत होतो की तुमचा कार्यक्रम तुम्ही करून घ्या, पण त्यांचा आग्रह होता. खरोखर 1 जूनला पहिला माईक मी त्यांच्या कार्यक्रमात हातात पकडलाय. 8 जूनला आमचा कार्यक्रम झाला 94चा आणि आज 15चा कार्यक्रम तुमचा आहे. खरोखर स्टेज डेअरिंग अजिबात नव्हती सर, पण त्या दिवसापासून हे सगळे माझेच आहेत. या हिशोबाने बिनधास्त बोलायला लागलो, अजिबात कसलाच विचार करत नाही. जे येतं समजा चुकला असेल तर लहान समजून माफ करून टाकतील. आणि शिक्षक आहेत त्यांच्या आशीर्वादानेच मी इथपर्यंत पोहोचलो. जे काही असेल नसेल ते त्यांचा आशीर्वाद. आमच्या या आयुष्यामध्ये आता 93, 25, 32 वर्ष झाली. याच्यात 3 टप्पे झाले सर. म्हणजे ज्यावेळेला मॅगी होती, आता मॅगी येते, तेव्हा मॅगी नव्हती. मॅगी येण्याच्या आत आम्ही मोठे होऊन गेलो होतो. मोबाईल यायच्या आत आमचं शिक्षण झालं आणि व्हॉट्सअप यायच्या आत आमचे लग्न झाले. त्यावेळेची गोष्ट आणि आताचे बराच बदल पडून गेलाय. आता सगळं सोशल मीडियाचं जग आहे आणि सोशल माझं तरी म्हणणं उलट चांगलं आहे ते, कारण घेण्यासारखं भरपूर असतं. त्याच्यातून घ्यायचं काय नाही घ्यायचं हे आपण ठरवायचं. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हे जे काही कार्यक्रम आता होत आहेत स्नेहसंमेलनाचे ते आज पार पडत आहेत. म्हणून एकंदरीत चांगलं पण आहे त्याच्यातून. मी आता पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. हाँ ठीक है. 1992-93च्या बॅचचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, माझे सहकारी मित्र आदरणीय वाणी सर, आदरणीय चव्हाण सर, आज 93च्या बॅचचं गेट टुगेदर केलं. मनाला आनंद वाटला. आनंद याच्यासाठी वाटला कारण तुम्ही अजून कोणाला विसरले नाही, एकमेकांना विसरलेले नाही. तुम्हाला आठवणी आहेत आणि त्यातल्या त्यात या बोर्डाकडे बघितल्यानंतर मला जास्तीचा आनंद वाटला. कारण इथं तुम्ही नाव टाकलंय टेक्निकल माध्यमिक विद्यालय. टेक्निकल माध्यमिक विद्यालय नाव टाकलं आणि जे नाव आपलं सुरुवातीचं होतं, ज्या पत्र्याच्या शाळेमध्ये आपण शिकलो होतो, पाऊस आला तर आता जशी परिस्थिती होती ना तीच परिस्थिती आपली तेव्हा होती. म्हणून सहन केलं, कारण तुम्हाला ती सवय झालेली होती, सहन करण्याची सवय झालेली होती. म्हणून तुम्ही इथून जागचे हल्ले नाहीत आणि कार्यक्रम आपण चालूच ठेवला. त्याच्यामुळे तुमचं सर्वांचं कौतुक करतो. तुम्हाला एकमेकांच्या आठवणी राहिल्या, कारण आपल्या शाळेची परिस्थिती कशी होती ही आपल्याला माहिती आहे. जेव्हा आम्ही फाट्यावरून गावामध्ये यायचो तेव्हा हातामध्ये चपला घ्यायचो आणि चिखल तुडवत तुडवत यायचो.
आणि इथं आल्यानंतर त्या पत्र्याच्या खोल्या त्याही गळायच्या, तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं. गावातल्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं. कारण एक वेळ अशी आली होती, त्या ज्या 2 खोल्या होत्यात ना जिल्हा परिषदेच्या अंगणामध्ये, त्या खोल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत होत्या. आणि असंच कनाशीला एक कार्यक्रम होता, एक पदाधिकारी गेले तिथं, मुद्दाम उतरून गेले, मी नाव नाही सांगत त्यांचं, मुद्दाम उतरून गेले आणि त्यांनी पाहिलं की या खोल्या कशा आहेत, त्यांची परिस्थिती कशी होती आहे. खाली कोबा बिबा काही नव्हता, शेणाने सारवल्या जायच्या, कुठे खड्डे पडलेले असायचे. आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या शाळा वापरतात तुम्ही, पण त्यांची देखभाल तुम्ही करत नाही. आमच्या शाळा वापरतात, त्यांची देखभाल तुम्ही करत नाही. शनिवारी ते कनाशीला जात होते आणि जाताना ते सांगून गेले की जर सोमवारपर्यंत या शाळा व्यवस्थित झाल्या नाहीत तर मी यांना लॉक लावून देईल. खूप मोठी चिंता पडली आणि मी गावातल्या लोकांना सगळ्यांना एकत्र बोलवलं. ठराविक आमची पंचमंडळी होती त्यावेळेस. हिलालाप्पा चेअरमन होते, जगनभाऊ होते, नाना होते, मुकुंदा नाना, त्याच्यानंतर हिम्मत आप्पा पण होते, लोह अण्णा पण होते. या सगळ्या लोकांना एकत्र बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आता आपल्याला काही करून या पदाधिकाऱ्यांनी जी सूचना दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला कार्यवाही करावी लागेल. आणि तशा पद्धतीने त्यांनी शनिवारी सांगितलं आणि लगेच त्या लोकांनी सुद्धा खूप देणगी द्यायला आणि मदत करायला मागे न हटणारी अशी मंडळी कोटलीची होती. आणि त्यांनी ताबडतोब पैसे जमा केले आणि काहींनी ट्रॅक्टरने वाळू, रोहिदास हाजी त्यांनी वाळू आणून दिली, आपण खडी जमा केली आणि त्याच्यानंतर त्या 2च दिवसामध्ये शनिवार आणि रविवारमध्ये कंप्लीट कोबा करून जेव्हा सोमवारी परत ते कनाशीला जात होते कार्यक्रमाच्या निमित्ताने, ते परत पाहायला आले आणि त्यांनी पाठीवर थाप मारली. ही थाप माझ्या पाठीवर नसून सगळ्या गावकऱ्यांच्या पाठीवर होती. कारण गावकऱ्यांनी सहकार्य केलं म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचलो. आणि परिस्थिती अशी होती, आपली शाळा अनधिकृत होती, अनधिकृत. कोणी अधिकारी यायचा, काही बोलायचं. एक अधिकारी तर असे आले होते, गट शिक्षण अधिकारी, ते म्हणायचे काय रे, काय रे म्हणे, इथं अंधारामध्ये खडे मारून राहिले म्हणे, तुम्ही कशाला थांबतात म्हणे इथं, काहीच नाही. पण आम्ही जिद्द सोडली नाही, आम्ही जिद्द सोडली नाही. आम्हाला हे लहान लहान मुलांचे चेहरे दिसत होते. इथं आम्हाला काही मिळत वा न मिळो, प्रतिभाने सांगितलं, आप्पा चेअरमनच होते, काही मिळत नव्हतं आम्हाला, काही मिळो ना मिळो, पण या विद्यार्थ्यांना आपल्याला घडवायचं आहे ही एक मनात जिद्द होती, खुणगाट होती. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलले आणि सगळ्या सहकाऱ्यांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली आणि त्याच्यामुळे आम्हाला टिकून राहता आलं. जरी अधिकारी बोलायचे, जरी शाळेला मान्यता नव्हती, तरी सुद्धा आम्ही मात्र गावाच्या सहकार्याने, कारण एक तर असा अधिकारी आला होता, अधिकारी नाही, एक असा पदाधिकारीला आम्ही भेटायला गेलो 2-3 जण. त्या पदाधिकाऱ्याने सांगितलं, अरे तुम्हाला काय कमी आहे, कोल्हापूरची पंचगंगन, चाळीसगावची बेलगंगा, तुम्ही कशाला माझ्या दारापुढे आले म्हणे. कारण बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठानची ती शाळा होती. कोल्हापूरची पंचगंगा, चाळीसगावची बेलगंगा, काय कमी आहे म्हणे तुम्हाला, कशाला तुम्ही येतात, जा तुम्ही मंत्रालयातून परवानगी घेऊन या. परवानगी मिळत नव्हती. तेव्हा आम्ही सगळी कमिटी एका ठिकाणी बसलो आणि हिलालाप्पा सरपंच होते आणि यशवंत दादा तालुका मास्तर होते. त्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून एक कार्यक्रम, MD नाना होते, एक कार्यक्रम ठरवला आणि त्या दृष्टिकोनातनं गावामध्ये मंत्र्याला बोलवायचं, मंत्र्याला. आणि त्यावेळेस अरुणभाई गुजराती आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगर विकास मंत्री होते. त्यांचा कार्यक्रम ठेवायचा आणि त्या कार्यक्रम ठेवायचा मग निमित्त काय, जुन्याच खोलींचं उद्घाटन झालेलं होतं, त्या खोलींचं उद्घाटन करायचं ठरवलं आम्ही. मंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करायचं आणि शाळेचं त्याच्यामध्ये कार्यक्रम ऍड करायचा.
मुलांना कबड्डीमध्ये ट्रॉफी मिळाली, मुलांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये कप मिळाला. असे 2-4 कप मी बेलगंजीवरून घेऊन आलो, 2-4 ढाली घेऊन आलो आणि त्या मंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दिल्या. आणि त्या मंत्र्यांनी सांगितलं, अरुणभाईंनी सांगितलं की एवढे सगळे बक्षीस मिळतात आणि 87ला दुकान उघडलेलं होतं आम्ही. त्याच्यात काही कुठे परवानगी नाही, काही नाही. आणि 87 पासून 90 पर्यंत चाललं. 28 जून 1990ला तो कार्यक्रम घेतला अरुणभाई गुजरातींचा. सगळ्या भडगाव तालुक्यातली मंडळी आलेली होती, पुढारी मंडळी. आणि स्टेजवर सुद्धा सांगायचे यांना तुम्ही मदत करू नका, कारण आमचे चेअरमन होते MK अण्णा पाटील आणि त्यांचं आणि त्या काँग्रेसचं जमत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते मदत करू देत नव्हते. परंतु अरुणभाईंनी सांगितलं, मी माणूस पाहत नाही, मी या विद्यार्थ्यांकडे पाहतो. या विद्यार्थ्यांनी जर इतकी बक्षिसं मिळवली असतील तर शाळेमध्ये निश्चितच गुणवत्ता आहे आणि या गुणवत्तेला आपल्याला दाद द्यावी लागेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, असाच पाऊस चालू होता त्या कार्यक्रमामध्ये. तेव्हा अरुणभाईंनी सांगितलं, छत्र्या उघडा परंतु हलू नका इथून. आणि पाऊस चालून अरुणभाईंचं भाषण चाललेलं होतं आणि त्यांनी सांगितलं, कशी मान्यता मिळत नाही. 28 जून 1990ला कार्यक्रम झाला. 3 जुलै 1990ला टेक्निकल बोर्डाचे लोक माझ्याकडे आले, तेव्हा मी इन्चार्ज होतो. आणि त्यांनी सांगितलं की सर, तुम्ही प्रस्ताव पाठवला नाही आणि मंत्र्यांचे फोनवर फोन येतात. टेक्निकल बोर्डाचे बॉम्बेहून लोक आले कोटलीला, प्रस्ताव पाठवला नाही आणि मंत्र्यांचे फोन येतात, तुम्ही प्रस्ताव तरी तयार करा. तेव्हा मी त्यांना सांगितलं, हा फक्त आमचा देखावा आहे, नाव आहे फक्त टेक्निकलचं काहीच घेणं देणं नाही आमच्या इथं. आमची शाळा सामान्य आहे, सामान्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो प्रस्ताव सुद्धा माझ्या हाताने तयार करून 5,000 रुपयाचं चलन गावातनं वर्गणी करून जमा करून भरलेलं होतं. आणि ती शाळा 9 ऑगस्ट 1991ला 9 ऑगस्ट 1991ला मान्यता, शासनाची मान्यता मिळाली. मी मागे 90 जे बोलत होतो ना, 28 जून 90, 91च होतं ते वर्ष. 28 जून 1991ला कार्यक्रम झाला आणि 9 ऑगस्ट 1991ला मान्यता मिळाली. त्या दिवसापासून आपली शाळा सुरू झाली. आणि सुरू झाल्यानंतर वेगळंच षडयंत्र सुरू झालं. यांच्या बॅचचे विद्यार्थी जेव्हा 10वीला पोहोचले तेव्हा विचारून डिबार करणारे अधिकारी सुद्धा होते. इतका त्रास झाला परंतु तरी सुद्धा आम्ही हिंमत सोडली नाही. आणि हिंमत न सोडण्याचं कारण सगळं तुमच्या भरोशावर, गावातल्या पालकांच्या भरोशावर, आणि त्यांनी आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळेच ही शाळा टिकून राहिली. आता कोण चालवतं, काय चालवतं त्याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु आपण रोपटं लावलेलं आहे, त्याची फळं गोड येत आहेत, याचा आनंद आहे आम्हाला. आम्हाला काय मिळालं नाही मिळालं याच्याशी काही घेणं देणं नाही. कोण आहे तिथं, कोण नियोजन करतं याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु ते रोपटं जगलं आणि त्याची गोंडस फळं येत आहेत, गोड फळं येत आहेत, हा आनंद आमच्या चेहऱ्यावर आहे. आता सांगताना प्रतिभा बोलली, राजू बोलला, तुम्हाला वारसा आहे रे, त्याच्यामुळे मी तुमच्याबद्दल काही बोलत नाही, तुम्हाला वारसा आहे त्याच्यामुळे तुम्ही बोलतात. परंतु तरी सुद्धा म्हणाल, गुड़ गुड़ही रह गए, चेले शक्कर बन गए. का गुरु गुड़ही रह गए, चेले शक्कर बन गए. म्हणजे आम्ही आमच्या जागेवर आहेत, परंतु आमचे विद्यार्थी मात्र मोठे झाले, याचा आम्हाला आनंद आहे. अजून मोठे व्हा आणि चांगला मार्ग अनुसरा. DB चव्हाण सरांनी सांगितलं, आई वडिलांकडे लक्ष द्या. कारण जेव्हा तुम्ही शाळेत होते बरेचसे विद्यार्थी म्हणत होते, बाळीचं बटन खोललं, घड्याळ खिशात घातलं की आमचं थरथर काप व्हायचा. परंतु हे सगळं करायची हिंमत मला कशामुळे मिळायची, कारण तुमचे पालक आमच्या मागे खंबीरपणे उभे होते. आणि मला एकच अपेक्षा आहे, तुम्ही सुद्धा असंच खंबीरपणे उभं राहा आणि शाळेमध्ये पाल्याची तक्रार घेऊन जाऊ नका.
आता तुमचे मुलं तर निघून गेले, परंतु आता तुमचे नातू येतील त्या शाळेमध्ये. काय तुमचे नातू येतील त्यावेळेस तरी तुम्ही लक्षात घ्या की शिक्षक कधीच कोणाला विनाकारण अडचणीत आणत नाही किंवा कोणी विनाकारण शिक्षा करत नाही. कारण त्याला विद्यार्थ्याचं हित लक्षात घ्यायचं असतं आणि विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊनच तो शिक्षा करेल किंवा कोणाला प्रेमाने गोंजारेल. आणि तशाच प्रकारची परिस्थिती चालली. अनंत अडचणी आल्या टेक्निकल माध्यमिक विद्यालयात, परंतु आम्ही हार मानली नाही, शेवटपर्यंत टिकून राहिलो. शेवटी मात्र काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते काही जास्त मी फार बोलत नाही. परंतु तरी सुद्धा तुम्ही एकत्र जमलात आणि एकत्र जमल्यानंतर आता एक लक्षात ठेवायचं, हे 34, 32, 33 वर्षानंतर तुम्ही एकत्र आलात. काही आता प्रवीण सांगत होता की माझं नाव तो ओळखत नव्हता म्हणे, रवींद्र माझं नाव ओळखत नव्हता. अरे तुझं नाव ओळखल कसं? तुझं नाव जर पिंटू दामू होतं त्याचं प्रवीण दामू आपल्याला करावं लागलं. तुझं नावच ते आहे, प्रख्यात त्याच नावावर येतो, त्याच्यामुळे ते ओळखणार नाहीत. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे नातीगोती आपल्याला अनुवंशिकतेने मिळतात. मित्र आपण आपल्या चॉईसने निवडतो आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण एकत्र आलेले आहात आणि तुम्ही सगळ्यांना एकमेकांना मित्र म्हणून संबोधलेलं आहे. आणि आता मात्र एक करायचं, राजू बोलताना बोलला की एखादी फंड उभा करा. फंड वाणी सर बोलले की शाळेमध्ये काहीतरी देणगी द्या, शाळेतली देणगी राहू द्या, फंड उभा करा. आणि आपल्या मित्रांचा एखादी मुलगा जर कोणी अडचणीत असेल, एखाद्या दवाखान्यात असेल किंवा एखाद्या नोकरीसाठी त्याला काही पैशाची कमतरता असेल, या फंडातनं जर आपण त्याला मदत केली तर निश्चितच आपल्या ग्रुपचं मोठं कौतुक होईल. काही गावोगाव आहेत, काही गावांमध्ये आहेत, अशा मित्रांनी एक फंड उभा केलेला आहे. ज्यांनी जे नोकरीला आहेत, मोठ्या पगाराच्या नोकरीला आहेत, ते दर वर्षाला 10-5 हजार रुपये त्या फंडामध्ये जमा करतात. आणि या फंडातनं गावामधला जो कोण बेसहारा व्यक्ती असेल, गोरगरीब असेल, ज्याला गरज आहे असा असेल, त्याला जर आपण ही मदत केली तर निश्चितच आपल्याला एक समाधान लाभेल. कोणाच्या तरी आपण उपयोगाला पडलो अशा पद्धतीचं एखादी फंड उभा केला तर काही हरकत नाही. कारण याच्यातनं अजून आपण जवळ याल. आणि सुखदुःख आता या ग्रुपमुळे काय होईल की आता 34 वर्षानंतर बरेचसे चेहरे आम्ही ओळखले नाही ओळखले. कारण तुमचा चेहरा बदल होत चालतो, आमचा आहे तसाच राहतो, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सहज ओळखून घ्या. परंतु आता आम्ही ओळखलं. जर कुठे प्रवास करताना कुठे काही गैरवर्तणूक असली तरी सुद्धा आमच्या लक्षात येईल की आपला विद्यार्थी हा गैरवर्तणूक करतोय. त्याच्यामुळे आम्ही तेव्हा तर काही शिक्षा करणार नाही, परंतु मनाला मात्र थोडशा वेदना होतील की आपण कुठेतरी चुकलो. जेव्हा आपला विद्यार्थी जर एखादी सन्मार्गाने चालत असेल तर तुमच्या आई वडिलांपेक्षा आमची मान जास्तीची ताठ होते. कारण आपण त्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो. आणि म्हणून वागत असताना चांगलंच वागा. वाईट वागून काही त्याच्यात काही फळ मिळतच नाही. चांगलं वागल्याने मात्र आपल्या मनाला समाधान वाटतं. आणि जगामध्ये कितीही पैसा असला, कितीही संपत्ती असली, कितीही मोठं पद असलं, आणि जर समाधान नसलं तर काही उपयोग नाही. आत्मिक समाधान महत्वाचं आहे. आणि या आत्मिक समाधानासाठी आपण प्रयत्न करावे आणि एकमेकांना परत ओळखून घ्यावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 31 वर्षानंतरही तुम्ही आम्हाला विसरले नाहीत याचं मला आनंद वाटतो. आणि तुम्ही आम्हाला बोलवलं याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये चांगली वाटचाल तुमच्या हातून हो, तुमच्या हातून चांगलं कार्य हो, आई वडिलांची सेवा हो, मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि अशा पद्धतीचं काम तुमच्या हातून घडो ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हो, एक मिनिट परिचयच घेतो. सरांनी खूप अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. पण सर, एक पाटील सर या नावाचा आमच्यावरती खूप मोठा जरब होता, पण त्याच्याबरोबर तितकं प्रेम पण होतं. आम्हाला माहिती होतं की पाटील सर स्वभाव कडक आहेत, पण ते कोणत्या वेळेला कडक आहेत. अभ्यास केला तर पाठीवर हात, नाही केला तर पाठीवर ताप. म्हणून तुमची मान खाली जाईल असं तरी निश्चित काही कोणी वागत नसेल. आता थोड्या वेळात केजड सर पण इथे पोहोचतात, तर तोपर्यंत परिचयाचा कार्यक्रम उरकून घेऊ असं माझं म्हणणं आहे. एका एकाने या. फक्त नाव सांगताना तुमचं कोटलीचं जे नाव होतं ते सांगा, सासरचं नाव सांगू नका, कारण त्या नावाने तुम्हाला कोणीच ओळखणार नाही. ते सांगतील ना नंतर. आधी वडिलांचं नाव, शाळेमध्ये टेक्निकल मध्ये जे नाव त्यांचं होतं ते नाव. या एका एकाने या. ते नाव आता काय करताय, कुठे दिलंय ते सगळं सांगतील ना त्यांचं. आता कुठे राहतात, कुठे दिलंय, मुलं किती, काय, मिस्टर काय करता, सगळं परिचय त्यालाच तर म्हणतात ना. मग सुरुवात या एक एक जण या. मावशी पासून सुरुवात. नाही, तुमच्या मदतीने तो सक्सेस झाला. तुम्ही काय करू शकता, उभं करून दिला. तिथे जा ना, तिथे जा. मी प्रतिभा हिलाल पाटील, आताची सौ प्रतिभा विलास पाटील. मला वाडीभोकरला दिलेलं आहे सर. माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहेत. आम्ही भुसावळला स्थायिक आहोत. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझा मुलगा BE सिव्हिल M.Tech स्ट्रक्चर झालेला आहे. तो ऑनलाईन जॉब करतो आणि त्याच्या पप्पांना व्यवसायात मदत करतो. आणि माझी मुलगी BDS होऊन इंटर्नशिप करते आणि मी हाऊसवाईफ आहे. लेडीज करून घ्या बघा. लोकेशन मी संगीता यशवंतराव पाटील, मराठी. माझं लग्न झाल्यानंतर संगीता सुभाष पाटील धुळ्याला दिले. मला नाही गांधीला दिले, पण धुळ्याला राहतो आम्ही. मला एक मुलगा एक मुलगी. मुलीचं लग्न झालं आहे, मुलगा चेक गांधी पेढ मामाकडे. माझं नाव पुष्पलता दामोदर पाटील. मी पाचोरा इथं राहते. माझं गाव नांद्रा आहे. माझे वडील शिक्षक आहेत गोशा हायस्कूल पाचोरा. मला 2 मुली एक मुलगा आहे. मुलगा इंजिनिअरिंग करतोय नाशिकला. मुलींचं शिक्षण झालेलं आहे. मुलगी मोठी B फार्मसी झाली, लहानी MBA झालेली. आवाज कडक पाहिला. माझं नाव संगीता विकन पाटील, संगीता युवराज पाटील. माझं गाव चिंचेगावान. संगीता विकन पाटील. माझे मिस्टर प्रायमरी टीचर आहेत. मुलगा MBA झाला आहे माझा. मुलगी BCom होऊन लग्न झालं आहे तिचं. गाव चिंचेगावामध्ये, दरेगाव शाळेत. हो. माझं नाव आशा सुखलाल पाटील. मला मेंदळ्याला दिलेलं आहे आणि तिथं मला वैशाली प्रवीण पाटील. मेंदळा हायस्कूलला शिपाई आहे माझ्या घरचे. माझा मुलगा 2 कंपनीमध्ये जॉईन आहे आणि भवानी बागेसमोर आहे ना दुकान टाकलेलं आहे. आणि 2 नंबरचा मुलगा CRPF मध्ये आणि मुलगी अगोदर नौदयला होती, नंतर फर्ग्युसन कॉलेजला, नंतर आता पवई IITला आहे. शेवटच्या वर्षाला आहे. असं माझं परिचय.
माझं नाव प्रवीण दामू पाटील, म्हणजेच उर्फ पिंट्या. मी जिल्हा परिषदेला शिक्षक आहे. मला 2 मुलं आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा 12वीला आहे आणि मुलगी आता 10वी पास होऊन आता 11वीला प्रवेश घ्यायचा आहे. नाही 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 हो चान्स आहे. माझं नाव सतीश भिक्कन पाटील. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगी मोठी आहे, ती MCAच्या शेवटच्या वर्षीला आहे आणि मुलगा B फार्मसीला आहे, 3ऱ्या वर्षाला. माझा संबंध अंजनविरे धरणगाव तालुक्यातील आहे. मी अविनाश सदनराव पाटील, सदन आनंदराव पाटील यांचा मुलगा. मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा BTech करतो शेवटच्या वर्षाला, तो MSसाठी जर्मनीला जाणार आहे. आणि लहान मुलगा नाशिकला आहे, पोलीस भरतीचं काम करतोय. माझं नाव सूर्य दौलत पाटील आहे. मी जळगावला MIDC मध्ये कामाला आहे. मला 2 मुलं आहेत, एक 8वीला आहे आणि एक 10वीला आहे. इकडे इकडे पाहताना इकडे मी अनिल सुखलाल पाटील, शेती करतो. मला 2 मुले आहेत. एक मोठा मुलगा इंडियन आर्मीमध्ये गेलेला आहे, लहान मुलगा शिक्षण करतोय. पाहताना समोर पहा. माझं नाव रवींद्र दौलत पाटील. मी शेती करतो आहे. मला 2 एक मुलगा एक मुलगी आहे आणि मुलगा 12वी पास होऊन ITI करतो आहे, मुली 7वीला आहे. बस एवढं बोलून माझं संपवतो. माझं नाव दीपक रंगराव पाटील पांढरत आहे. मी पुण्याला जॉबला आहे हायर कंपनीमध्ये. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा BSc लास्ट इयरला आहे आणि ITचा क्लास करतोय पुण्यामध्ये. मुलगी इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे माझी पुण्यामध्ये. आणि माझी सासरवाडी अमरद्याची, चाळीसगावला सासरे जातात. माझं नाव ईश्वर तुळशीराम पाटील, गाव निंबोरा. माझी मुलगी BTechला जळगावला इंजिनिअरिंगला आहे, मुलगा 12वीला. माझं नाव ईश्वरसिंग प्रतापसिंग पाटील, राहणार वर्धे. मी बडगावला व्यवसाय करतो, हॉटेल आहे माझी. 2 मुली आहे, एक 8वीला आहे, एक 5वीला. माझं नाव निम्मा बारकू पाटील आहे. हल्ली मुक्काम माझं वापीला आहे गुजरातमध्ये. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगीचं लग्न झालं आहे, पुण्याला राहते. मुलगा पार्ट टाइम जॉब करतोय, शिक्षण चालू आहे. तो DMartमध्ये ऑफिसरमध्ये कामाला आहे. सर्वांना मी नमस्कार करतो. माझं नाव रवींद्र भीमराज पाटील. माईक. मी नाशिकला ऑटो रिक्षा चालवतो. मला उबेरला अटॅच आहे माझा आणि मी पार्ट टाईम गोदावरी एंटरप्राइजमध्ये काम करतो 6 घंटे. आणि मुलगी माझी MBA झालेली आहे आणि MPSCची परीक्षा देते आणि मुलगा 10वीला आहे. माझी सासरवाडी चिंदाडा पाचवरा. ओके, धन्यवाद. मुरलीधर वामन पाटील निंबोरा. मला 2 मुलं आहे. एक BSc कॉम्प्युटरला आहे आणि एक MR आहे. आवाज बोलेल.
नाही बरोबर बरोबर ओके. माझं नाव रवींद्र. नाही माईक माईक माईक. माझं नाव रवींद्र युवराज पाटील. मला 2 मुलं आहे. एक मुलगा 5वीला आहे आणि मुलगी 1लीला आहे. आणि मुलगा टेक्निकल माध्यमिकला जॉईन झाला आणि मराठी शाळेला म्हणतो. माझं नाव वसंत विठ्ठल पाटील पांढरं. मला 2 मुली 1 मुलगा. 2 मुली विवाहित, 1 मुलगा BSc आहे. नमस्कार, मी आनंदराव गुलाबराव शेलार. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा BScला 3ऱ्या वर्षाला आहे आणि लहान 11वीला आहे. आणि माझं सासर मंगरूळ, पारोडा मंगरूळ इथला आहे. हॅलो, माझा परिचय द्यायच्या आधी पाटील सरांना मगाशी पाटील सर बोलले की माझ्या शाळेतले विद्यार्थी जर कुठे गैरवर्तणूक करताना दिसले तर मला मान खाली घ्यावं लागेल. पण सर मी तुम्हाला प्रॉमिस करतो की माझ्या ग्रुपच्या वतीने ग्रुपमधला एकही मेंबर आपल्याला कधीही गैरवर्तन करताना आढळणार नाही याची मी शाश्वती देतो सर. मी वसंत सुकडू पाटील. मला 1 मुलगा आहे सर, तो BScला आहे. मी हॉटेल व्यवसाय करतो सर. आपल्या स्नेह संमेलनानिमित्त ज्या काही भगिनी इथे आलेल्या आहेत त्यांच्यासाठी सर्व मित्रमंडळीकडून छोट्या कानिकाचे ना एक भेटवस्तू त्यांना देऊ करत आहेत. तर माझी विनंती आहे की सरांनी त्यांना एक भेटवस्तू द्यावी. अजून काही करा. हॅलो, नाही राहू द्या, तुम्ही द्या ना. 5च जण, काय जास्त नाहीच. ते तुम्ही देता तोपर्यंत 4थी शिक्षक येऊन जाते. ओके. दिलीप पाटील. चला जाऊया. इकडं समोर ओके. या पुढे. सेंटर थांबा थोडा. इकडं समोर चला अजून कोण राहिलं. नाही वाटत नाही ना. आता इकडे पास करा. सर काही थोडं इकडं सर का इकडं समोर. ओके. दादा सर ट्रेन लाईव्ह न्यूजचे संपादक दिलीप पाटील, परत उपसंपादक आमचे बाजीराव लक्ष्मीकांत देसले, हे कार्यक्रमासाठी आपलं सगळं लाईव्ह प्रदर्शन यूट्यूबवरती दाखवत आहेत. तर त्यांचा छोटं कानिका असे ना तर थोडासा सत्कार करावा अशी आमची इच्छा आहे. या पुढे इकडे इकडं सर.
लाईव्ह चालू आहे सर युट्यूबवर. हो या. हा नमस्कार सर. फोटोग्राफर दादा, थोडासा तुमचा एक छोटासा सत्कार. सुंदर पण MCA MBA झालेली आहे, ती मॅनेजमेंटमध्ये काम करते. आणि लहान मुलगा की जो बी इलेक्ट्रिकल झालेला होता, तर त्याला आता हे दोघं तिकडे असल्यामुळे त्यालाही MS करण्याची इच्छा झाली. आणि त्या लहान मुलाला सुद्धा त्याने ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमधून MS केलं आणि त्याला एअरबसला म्हणजे विमान बांधणीच्या कंपनीमध्ये, फ्रान्सची कंपनी आहे, जर्मनीलाच त्याला जॉब मिळाला हॅम्बर्गला. तर हे सर्वजण हॅम्बर्गमध्ये त्या ठिकाणी स्थायिक म्हणजे सध्या राहत आहेत वास्तव्याला. त्यामुळे जर जर्मनीच्या संदर्भात कोणाला काही लँग्वेजच्या बाबतीत, काही राहण्याच्या बाबतीत, काही तिथले काही टेक्निकल प्रॉब्लेम असले तर तुमचे ते मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल, एवढीच तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो. आमचा परिचय राहून गेला, माझाही परिचय करून द्यावा लागेल का? मुलांचा परिचय करून देतो मी. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा BE इलेक्ट्रिकल आहे आणि नाशिकला पॉलिकॅप नावाची कंपनीमध्ये इंजिनियर आहे. पॉलिकॅप ते वायर काही बनतात ते, हां. आणि राहायला तो नाशिकलाच आहे. आणि मुलगी श्रीरामपूर तालुक्यामध्ये पुणतांब्याजवळ गोंडेगाव आहे, तिथं दिलेली आहे. तिचे मिस्टर पण नाशिकला सह्याद्री फार्म नावाची कंपनी आहे, तिथं मॅनेजर आहेत ते मोठे. आणि दोघंही राहायला नाशिकलाच आहेत. इथं आम्ही चाळीसगावला 2 जण राहतो, 2च जण राहतो. आज माझ्या मिसेसला जळगावला ॲडमिट केलेलं आहे. जळगावहून मी सकाळी आलो, रात्री तिथंच मुक्कामाला होतो. त्याच्यामुळे मला थोडासा उशीर लागला आणि त्याच्यामुळे मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. ठीक आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा BE सिव्हिल झाला आहे, तो आता कसगावला मक्याचा व्यवसाय सुरू करतोय. मुलगी MCA झाली आहे, ती पुण्याला IT कंपनीत जॉबला आहे. आता 2-4 घटना इतक्या काही अकस्मात घडून गेल्या, त्याच्यानंतर कोणाचं आयुष्य कुठपर्यंत आहे कोणीच काही सांगू शकत नाही. आता आहोत उद्या नाही, याची गॅरंटी कोणालाच नाही आहे. म्हणून जो वेळ मिळाला तो सत्कार मिळावा आणि एक ग्रुपच्या माध्यमातून जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कोणाला तरी मदत होईल. नाहीतर फक्त ग्रुप बनवला, चाललंय, बोललंय, चॅटिंग करतायत, बाकी काही घेणं देणं नाही. थोड्या दिवसानंतर तर मला तर वाटतं ग्रुपवरती कोणी आहे बाय पण करणार नाही. ग्रुपवरती कोणी मी आहे बाय पण करणार नाही. पिंटाबाई, बाकीचं कसं आहे, बाकीच्यांकडे अजून ते छोटे त्यांच्याकडे मोठे मोबाईल नाही आहे, म्हणून ते तो प्रकार घडत असेल थोडासा. काही काहींकडे मोबाईल नाहीत. आता रवींद्रकडे नाही आहे, ह्या भाऊकडे तसा प्रकार न करता काहीतरी सुख दुःख जातात सगळ्यांकडे. ते अँड्रॉइड फोन येऊन गेले, त्याच्यामुळे ती काही अडचण येत नाही. मग त्याच्यावर तुमच्या ज्या काही गोष्टी असतात ते सांगणं बंधनकारक आहे. सांगितलं पाहिजे, सांगितल्याशिवाय कळणार नाही, मनातलं काढल्याशिवाय कोणाला कळणार नाही. याला किती दुःख आहे, हा किती दुःखात आहे, कोण किती आनंदात आहे ते पण सांगा. तुम्ही बोलताय. हा एक सांगायचं राहून गेलं माझं की आता मी जवळ 25-30 वर्ष सर्व्हिस केली. सुरुवातीला कोटलीला 8-9 वर्ष सर्व्हिस केली, परंतु एवढ्या सर्व्हिसमध्ये 5-6 शाळा मी फिरलो. परंतु कुठेही गेलो तरी मला कोटली शाळेतील विद्यार्थ्यांची नेहमीच आठवण यायची. कारण कोटलीचे जे विद्यार्थी होते ते अतिशय आदर्श आज्ञाधारक विद्यार्थी होते. तसे विद्यार्थी मला इतर ठिकाणी पाहायला मिळाले नाही. म्हणून मला नेहमी तुमची किंवा कोटली शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांची मला आठवण यायची. आणि प्रत्येक शाळेतील इतर शाळेत जिथेही गेलो
तिथं तुमचं उदाहरण मी द्यायचो की खरोखर कोटलीचे विद्यार्थी म्हणजे एक आदर्श विद्यार्थी किंवा एक संस्कारक्षम विद्यार्थी म्हणून मी त्यांना तुमचं उदाहरण द्यायचं सांगायचं. आणि आता तर बघितलं, आता जवळजवळ म्हणजे 2020-21 नंतर म्हणजे कोरोना काळातील जर विद्यार्थी बघितले तर खरोखर पूर्वीचे विद्यार्थी म्हणजे तुमच्या काळातले विद्यार्थी, तुम्ही आणि आताचे विद्यार्थी याच्यामध्ये आता खूप फरक जाणवतोय. आताचे जे विद्यार्थी आहेत या मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत, सोशल मीडियाच्या जास्त आहारी गेलेत, त्यांचं शिक्षणाकडे अभ्यासाकडे फारसं लक्ष नाही किंवा वडीलधाऱ्यासाठी किंवा शिक्षकांविषयी त्यांच्या मनात आदर नाही, आपुलकी नाही, आई वडिलांविषयी आदर नाही. म्हणून खरोखर पूर्वीचे जे विद्यार्थी होते संस्कारक्षम होते, तसं तुम्ही आता तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा, त्यांच्यावर चांगले संस्कार द्या. कारण मुलं हीच खरी संपत्ती असते. पैसा हा टिकत नाही किंवा पैशाला जास्त महत्व देऊ नका. आपले मुलं कसे चांगल्या मार्गावर आहेत का, काय करतायत, शिक्षण घेतायत का, याच्याकडे अतिशय बारकाईने लक्ष द्या. ती संपत्ती समजून त्यांची जोपासना करा, त्यांना चांगलं शिकवा, तेच तुम्हाला कायमस्वरूपी कामात येतील. पैसा आज आहे उद्या नाही, पैसा कमवता येतो, परंतु हे संस्कार ही संपत्ती आपल्याला कमवता येणार नाही. म्हणून लहानपणापासूनच त्यांच्याकडे चांगलं लक्ष द्या आणि एक संस्कारक्षम पिढी व्हा, हेच मला या ठिकाणी सांगायचं. अजून माझी अशी इच्छा आहे की ग्रुपवर सगळ्यांनी अपडेट राहायचं. काही सुखदुःखाच्या गोष्टी असतील, प्रत्येकाच्या घरात काही शुभ कार्य असेल तर ग्रुपवर पत्रिका टाकायची, तरी तसदी घ्यायची, म्हणजे कोणाकडे काय चाललंय ते आपल्याला कळेल. नाही तर बस कार्यक्रम झाला संपला आपलं सगळं असं नका समजू, ग्रुप चालू राहील. आणि जर अजून देवाने सद्बुद्धी दिली 1-2 वर्षात तर आपण अजून घडवून आणू असा कार्यक्रम. म्हणून सगळ्यांनी सहकार्य करत राहा आणि एकमेकांच्या संपर्कात राहा. अगदी परत 31-32 वर्षासारखं एकमेकांपासून दूर नका जाऊ आता, अशी हीच इच्छा आहे बस. पाटील सर, वाणी सर, डी बी चव्हाण सर आमचे गुरुच आहेत. पण आमच्या घरभरणी असली, मुलांचे लग्न असलं, काही असलं, आम्ही पत्रिका दिली म्हणजे यायलाच पाहिजे. आम्हाला त्यावेळेस असं सांगायचंच नाही तर माझं असं होतं तसं होतं, या अडचणी आम्हाला सांगायचंच नाही. आमच्या घरच्यांना पण असं कळेल की माझी बाईचे गुरु आहेत बुवा, आले, तिने पत्रिका टाकली तर आले बुवा. माझे भाऊ बहिणी तर येतीलच, पण तुम्हाला पण यावंच लागेल. माझं घराचं काम चालू आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना बोलवेन मी. हे बघा विद्यार्थी मित्र, हा तुमचा जो ग्रुप झालेला आहे हा क्षणासाठी नाही आहे, तर तो तुमच्या आता कायमस्वरूपी एकत्र राहणार या निमित्ताने ग्रुप केलेला आहे. आणि या ग्रुपमध्ये तुम्ही आम्हाला सदस्य म्हणून या ठिकाणी स्वीकृती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळेस आम्हाला तुमच्याकडच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला निमंत्रित कराल त्यावेळेला आम्ही आमच्या परीने 100% त्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यामध्ये आमच्याही शेअरभाग त्या ठिकाणी राहील. त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्याबद्दल निश्चिंत राहायचे. आणि विद्यार्थी हे आमच्यासाठी कायमस्वरूपी दैवत असणार आहे आणि त्या दैवताच्या सोबत आम्ही नेहमी सदैव राहू, एवढंच तुम्हाला या ठिकाणी मी
सर्वांच्या वतीनं आश्वासन देऊ इच्छितो. पुढे आणा ना काढून. हॅलो, तिथं काय झालं का? DB चव्हाण सरांनी वर्तणुकीविषयी सांगितलं. तर आम्ही तिघं भाऊ बहिणी म्हणजे माध्यमिक टेक्निकल माध्यमिक विद्यालयामध्ये शिकलो आहे. मी शकुंतलाचा भाऊ आहे, सूर्यकांत माझा भाऊ आहे, मी त्यांच्यापेक्षा मोठा होतो. आम्ही एक मागे एक तिघं होतो. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य की बुवा माझ्या बहिणीचं संबंध जोडायचं काम होतं. तर असे नात्यातलं DB चव्हाण सरांच्या गावाला म्हणजे त्यांचं नातं निघालं. तर DB चव्हाण सरांना विचारलं होतं आमच्या मेवनांनी की मुलगी कशी आहे भावा असं. तर DB चव्हाण सरांनी सांगितलं होतं डोळे लावून करून घ्या भावा असं. म्हणजे वर्तणुकीवरून असं सांगायचं तात्पर्य असं राहतं की वर्तणूक चांगली असली तर गुरु पण म्हणजे हे सहकार्य करू शकतात त्या गोष्टीला. आज माझी बहीण सुखी आहे म्हणजे चांगलं भेटलंय पोलीसमध्ये, ते जळगावला दिसतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं संबंध जोडून जाता बस. पहिले कार्यक्रमाला सगळ्याचे समोर प्रेक्षक म्हणून बसले होते, आता बघायची भूमिका घेऊन सगळे बाजूला बसलेत. मग आता बोलायला काही हरकत नाही तुम्हाला. हा, तिकडे देऊ का माईक? माईक तिकडे देऊ का? जे काय असतं ते बोलायला काय हरकत. सरांनी छड्या दिल्या तिच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्याविषयी बोल असं सांगते तिला. कारण कोरोना काळात तिचे मिस्टर गेले आणि पूर्ण घराची जबाबदारी आज तिच्यावर आहे. मुलीचं लग्न झालं, मुलगा अजून जॉबच्या शोधात आहे. एवढं सांभाळत असताना ती आज आपल्या कार्यक्रमाला आली म्हणून खरंच तिचं कौतुकच आहे. असंच आमच्या ग्रुपमधल्या 4 मुलींचं झालं सर. अनिता जयवंतराव पाटील, तिचे मिस्टर पण हार्ट अटॅकने गेले. नंतर एक होती भारती निंबोऱ्याची, तिचे पण मिस्टर वारलेले आहेत. तिचं असं झालंय वयाच्या 20-22 वर्षापर्यंत तिला मुलबाळ नव्हतं. खूप देवधर्म करून मुलगी झाली म्हणे मला, आणि मुलगी 12-13 महिन्याची झाली आणि मिस्टर वारले. अशा कठीण परिस्थितीतून जीवन जगत असताना तिला आज यायची खूप इच्छा होती, पण काही कारणास्तव तिला येता आलं नाही. ती मुलगीच पडून गेली आणि तिच्या हाताला लागला असं काहीतरी झालं म्हणे. तसंच अजून एक आहे निंबोऱ्याची संगीता हिम्मत, तिचे पण मिस्टर कोरोनात वारले. संगीता हिम्मत निंबोऱ्याची 2 मुली आहेत तिला. तिचे मिस्टर चांगल्या जॉबला होते म्हणे शिरपूरला, कोरोनात वारले. तिच्यावर पण पूर्ण संसाराची जबाबदारी आली. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये 3-4 जणांच्या बाबतीत असं घडलेलं आहे. त्यांना जास्त आम्ही फोर्स केला की तुम्ही कार्यक्रमाला याच, म्हणजे आज सगळे भेटतील आणि तुमचं थोडंफार तरी दुःख कमी होईल. पण नाही येता आलं त्यांना म्हणून दिलगिरी व्यक्त करते. खूप प्रयत्न केला आम्ही, मी पण फोन करायची, सगळे भाऊ पण फोन करायचे, पण नाही शक्य झालं. इकडं समोर थांबायचं तसंच. इकडं बघा, इकडं या कॅमेराकडे बघा. थांबायचं तसंच.
कोण किती घेते म्हणून फोटो काढते. तुमले वाटर पार्क हाँ ते बोला नहीं वाटर पार्क जाने का चला आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.